फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड 9 महिन्यानंतर डिलिव्हरी कव्हर देणारी, क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास 80% डिस्काउंट देणारी, कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी, त्याचबरोबर सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी. अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स 98 22 32 68 44. 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरं जाताना या विषयाचं व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी ग्रामीण संस्थेच्या सन्माननीय अध्यक्ष, आमच्या मार्गदर्शिका आदरणीय राजवरीताई संजय जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर व्याख्याते अनिलजी गुंजाळ सर, तसंच नंदकुमार सागर सर, प्राचार्य जिजामाता विद्यालय जेजुरी, आदरणीय ठाके सर गुरुकुल विद्यालय, आदरणीय अमितजी पावशे सर, डॉक्टर प्रवीणजी जगताप, अमित पावशे सर व सर्व संयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आदरणीय संजय सरांनी खरं तर तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये माझा वाढदिवस आपण साजरा करत असताना प्रत्येक गोष्टीचं भान ठेवून वाढदिवस साजरा करा अशी विनंती त्या ठिकाणी सरांनी केली होती. आणि त्या हाकेला प्रतिसाद म्हणून सबंध तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती चारा वाटप त्या ठिकाणी करण्यात आला. विविध ठिकाणी वाढदिवसामध्ये सामाजिक कार्य असलं पाहिजे या विचारांमधून सर्वत्र पुरंदर आणि हवेली तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी वाढदिवस साजरा करत असताना आम्ही सर्व संयोजकांनी विचार केला की पुरंदर तालुक्यामध्ये जसा चाऱ्याचा दुष्काळ आहे तसा विचारांचा देखील दुष्काळ पडता कामा नये. मुलांच्या मनामध्ये कुठेतरी आज खंत आहे की मला 10वीच्या परीक्षा देत असताना कुठेतरी आपण भीत असतो, कारण आयुष्याच्या वर्णावरती सगळ्यात पहिली एक एक्झाम 10वीची आपण देतो आणि विनाकारण आपण तिला घाबरत असतो. मग आम्ही सगळे संयोजकांनी विचार केला की जर आपण असं वाढदिवसानिमित्त एखादा स्तुत्य उपक्रम जर आपण या ठिकाणी केला तर त्यामधून आपल्या पुरंदर हायस्कूल असेल, वाघेरे हायस्कूल असेल, कन्या शाळा असेल, गुरुकुल विद्यालय असेल, वाघेरे हायस्कूल असेल, या सर्व विद्यार्थ्यांना, प्राचार्यांना आम्ही त्या ठिकाणी जाऊन भेटलो आणि हा उपक्रम त्या ठिकाणी त्यांना सांगितला. या उपक्रमासाठी त्यांनी प्रचंड सर्व प्राचार्यांनी सहकार्य केलं की अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी हा आहे, या काळाची गरज आज या ठिकाणी आहे. अमितजी पावशे सरांचं आमचं त्या दिवशीच बोलणं झालं की खरं तर एक 8 ते 10 मित्रांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स झालं पाहिजे. आपल्याकडे शक्ती आणि भक्ती ही दोन्ही आहे. म्हणजे असं म्हटलं जातं, भंडारा जेजुरीचा लावून या कपाळा, जिंकावया मराठा येथून या निघाला. ही जागा पूर्वजांची थोर पराक्रमाची, ही जागा पूर्वजांची थोर पराक्रमाची. पाणी करा नदीचे आम्हा जिवंत ठेवी, सोपान देवा आम्हा कैवल्य दानदानी. या भूमीमध्ये पावला पावलावरती इतिहास आहे, संत आहे. हा सगळा वारसा आपल्याला आहे आणि मग अभ्यासामध्ये आपण कुठेतरी कमी पडायला नको. या विचारामधून माझे सर्व सहकारी, ज्याच्यामध्ये नितीनजी भोंगळे असतील, सुजीजी बडदे असतील, नंदूबाप्पू असतील, संतोषजी खोपडे असतील, संतोषदादा जगताप असतील, या सर्वांनी देखील माझ्या साधेला प्रतिसाद त्या ठिकाणी दिला आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या छोट्या छोट्या सगळ्या स्टुडंट्स ज्यांचं आता 10th मध्ये जे अपियर होणार आहेत आणि माझा मगाशी सरांना सांगितलं, गुंजाळ सरांना, की माझा पण मुलगा 10th मध्ये आणि ऍक्च्युली त्याची आता एक्झाम आहे. नाही तर मला पण पाहिजे होतं की त्यांनी ऐकावं की कसं एक्झाम द्यायची असते. आणि नक्कीच आपल्याला 10th चे आता बोर्ड एक्झाम येत आहेत आणि सर आपल्याला इतकं छान मार्गदर्शन करतील की आपण बऱ्यापैकी टेन्शन फ्री होऊ, कारण की त्यांचा जो अनुभव आहे तो खूप मोठा आहे आणि तुमच्यासारखे असे लाखो विद्यार्थी त्यांनी घडवले आहेत. तर मला असं वाटतं की आपण सरांना ऐकावं.
हॅलो हॅलो महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय आई जिजाऊ माता तुळजाभवानी, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य ज्योतिबा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. हुतात्मा दिन आपण म्हणून आज साजरा करतो. या देशाची अनेक विभूती की ज्यांच्यामुळे गेली 75 वर्ष आपण या भारतामध्ये आनंदाने राहतो आहोत, या सर्व विभूतींच्या प्रतिविनम्र अभिवादन. पुरंदर ही संतांची, ज्यांनी पराक्रमाने आपलं शौर्य गाजवलं अशा सर्व गोदाजी जगताप, वीरबाजी पासलकर यांची पावनभूमी, संभाजीराजांची जन्मभूमी, या जन्मभूमीला, या पावनभूमीला वंदन करतो. ज्यांच्यामुळे हा तालुका उभा राहिला, तालुक्याचं काम होतंय. या तालुक्यासाठी ज्यांनी झटले असे स्वर्गीय नामदार चंदूकाका जगताप यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. ज्यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम होतो ते मार्गदर्शक आदरणीय आमदार संजयजी जगताप सर. मी भाग्यवान आहे की ते आमदार होण्यापूर्वी बऱ्याच वेळा आम्ही त्यांना भेटलो. आमदार झाल्यावर भेट झाली नाही, पण त्यांचं काम सतत चालू असतं, ते आढावा घेत राहतात. असे आमदार साहेब यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. आज आवर्जून ताई इथे उपस्थित आहेत, त्यांच्या सुविद्य पत्नी, आमचे मित्र सागर सर, राष्ट्रपती पदक विजेते. ज्यांनी हा कार्यक्रम घेतला ते सागर जगताप, त्यांचे सर्व सहकारी, पावशे सर, आमचे पवार सर, सर्व मुख्याध्यापक हाके सर आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. खरं तर परीक्षेला सामोरे जाताना हा विषय गेली 10 ते 15 वर्ष मी महाराष्ट्रभर फिरतोय. त्याचं एक कारण आहे की 2 गोष्टींसाठी फिरायला सुरुवात केली. 2007-8 साल असेल, 5-6 साली काही महाराष्ट्रात खूप आत्महत्या झाल्या आमच्या 10वीच्या मुलांच्या, आणि त्यावेळी जवळजवळ 40 लाख विद्यार्थ्यांना मी पत्र लिहिली बोर्डाच्या माध्यमातून. आणि त्यावेळी ठरवलं की अरे ह्या मुलांशी बोललं पाहिजे, पालकांशी बोललं पाहिजे, शिक्षकांशी बोललं पाहिजे. तर आमचे शिक्षक पण खूप टेन्शन घेतात. म्हणजे अगदी साध्या साध्या गोष्टी, कारण असं की बोर्डाच्या काही गोष्टी माहीत नाहीत आणि मग ताण येतो. म्हणजे मी नेहमी गमतीने ताई सांगतो की एखादा बॉम्ब पडला तरी लोक हात लावतील, पण आमचा पेपरचा गाठा पडला तर त्याला कोण हात लावायचं नाही, एवढी लोक घाबरतात. आमच्या शिक्षकांना सांगायचं नका टेन्शन घेऊ, मी आहे ना, कशाला काळजी करता, फक्त मला सांगा काय घडतंय ते. आणि मुलांच्या मनात इतक्या शंका, एवढी टेन्शन्स. म्हणून मी महाराष्ट्रभर माझा फोन नंबर देतो. मला 2007 साली भेटलेला पोरगा आजही फोन करतो. महाराष्ट्रातल्या ठाणे ते गडचिरोली जवळजवळ 4 ते 5 लाख विद्यार्थ्यांकडे माझा नंबर आहे. मी तुम्हाला पण जाताना नंबर देणार आहे. आणि प्रश्न निर्माण असा झाला की अरे इतक्या शंका, इतकी प्रश्न, आणि मग 10वीची मुलं पास का होत नाहीत. आता पास होणं तसं फार सोपं आहे, नापास होणं अवघड आहे. एवढं पास होणं सोपं आहे, मग तरी पण मुलं टेन्शन घेतात, पोरं पास होत नाही, त्यांना साध्या साध्या गोष्टीचं टेन्शन येतं. आणि हा ताण कमी व्हावा म्हणून खरं महाराष्ट्रभर फिरायला सुरुवात केली. आत्महत्या कमी झाल्या. आता रिअल एखादी फार क्वचित घडते. सागर सर, एक आपलं यश आहे आपल्या सर्वांचं की ज्यामुळे आत्महत्या कमी झाल्या 10वीच्या 12वीच्या. आणि मुलं अजून थोडी टेन्शन मध्ये असतात, नाही असं नाही, पण त्यांना मार्गदर्शन करावं. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक माणसाने आनंदाने जगावं म्हणून मी त्यासाठी एक कार्यक्रम घेतो, आनंदाने जगूया. आणि दुसरा, माझा प्रत्येक पोरगा पास झाला पाहिजे, प्रत्येक मुलगा पास होऊ शकतो याच्यावर माझा विश्वास आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की मला दरवर्षी सर जून मध्ये एक स्वप्न पडतं, आणि ते स्वप्न असं असतं की या वर्षी जुलैची परीक्षा रद्द झाली कारण बोर्डाचं एकही पोरगं नापास झालं नाही. तो जो आनंदाचा दिवस उजाडावा असं मला गेल्या अनेक वर्षापासून वाटते. आम्ही 98 पर्यंत पोहोचलोय, अजून 2% बाकी आहे, आणि ही 2% प्रत्येक मुलगा पास होऊ शकतो याची मला खात्री आहे. फक्त या मुलांना सपोर्ट करावा लागतो, पालकांनी, शिक्षकांनी आणि त्यांनी स्वतःनी. कारण पास होण्यासाठी काय लागतं, फार काही लागत नाही, फार थोडा अभ्यास करावा लागतो
पण आम्हाला फक्त पास व्हायचं नाही, आम्हाला एक चांगला अभ्यास करायचा आहे आणि त्याहीपेक्षा परीक्षेच्या कालावधीतलं जे टेन्शन आहे हे फक्त आपलं बाजूला काढायचं आहे. यासाठी परीक्षेला सामोरे जाता म्हणून मी फिरायला सुरुवात केली आणि मुलांना नंबर द्यायला सुरुवात केली. त्याचा फायदा असा झाला की मुलं मला केव्हाही फोन करतात, म्हणजे अगदी रात्री अपरात्री काही माझी गंमत पण करतात. म्हणजे रात्री 1:30 वाजता एकानं फोन केला. नेहमी आनंदाने मी हा अनुभव नेहमी सांगतो. बऱ्याच वेळा कधी रात्री 10ला येतो, कधी 12ला येतो. एकदा तर 1:30 वाजता फोन केला आणि दुसऱ्या दिवशी पेपर होता भगिनीचा. मी त्याला म्हटलं का रे मला फोन केला? सर म्हटलं काय सांगू, फार डेंजर आहे, उद्याचा पेपर एवढा बेकार आहे की तो मला पण येत नाही, माझ्या बापाला पण येत नाही. तो म्हणला सर ते भूमिती काहीच कळत नाही हो. आता ही भूमिती विषय असा डेंजर आहे की तो 8वी पासून कळाला तर 10वीला कळतो आणि ज्याला कळाला त्याला परत आयुष्यभर तो काही कधी अवघड वाटत नाही. पण तो अवघड विषय नक्की आहे. त्याला म्हणलं कशाला काळजी करतोस, तुला सगळ्या विषयात पास होशील का? म्हणलं होईल की. म्हणलं कालचा बीजगणित कसा गेला? म्हणलं फार चांगला गेला. म्हणलं किती पडतील बीजगणित? त्याला म्हटलं 20. म्हणलं फार झाले 20 मार्क. ते 20 उद्या फक्त जाऊन बस मागं पुढं बघितलं आणि तुला मनाला येतं तेवढं लिहिलं तरी 5 पडतील. 20त 5 पडले की 25 झाले. बोर्डाच्या कॉम्प्युटरला आम्ही सूचना देऊन ठेवली आहे की 25 दिसले की 10% पोरग 35 ती पास. ते पोरग मला अजून भेटलं नाही. मी त्याच रात्री त्याला सांगितलं तुला 59% मार्क पडतील. त्यांनी मला निकालाला फोन केला, सर तुम्ही 59 सांगितले, मी 60 पास झालो. म्हणजे पास हे त्या क्षणाला गरज असते ती आमच्या सपोर्टची, बाकी दुसरं काही नाही. अभ्यास तुम्हीच करत असता आणि हे फार सोपं आहे. आणि साध्या साध्या गोष्टी, या साध्या साध्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नये, एवढी साधी अपेक्षा घेऊ नये. म्हणजे काय ताई तुम्हाला काय सांगायचं, एका दिवशी सकाळी 9 वाजता फोन येतो, इंग्लिश मिडियम मराठी मिडियम फार फार येतो. इंग्लिश मिडियमची परीक्षा आमची पहिल्या दिवशी सुरू होत नाही, ती दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी सुरू होते आणि मराठी मिडियमची पहिल्या दिवशी सुरू होते 1 तारखेला. पण काही पालक आणखी डेंजर, नशिबी तर पालक नाही जातात. नाही ते काही पालकांना 10वीत गेल्यावर कळतं पोरगं पोचलं काही 10वीत आपल्या, म्हणजे वडिलाला आईला माहित असतं पोचलंय म्हणून. आणि मग ते काय करते, पेपरला बातमी असते आणि त्या काळात त्यांनी सुट्टी काढलेली असते पोरांच्यासाठी, करत काहीच नाही घरात, पोरांच्या मागे लागतात, दिवस धुपसत झोप काढतात, बाकी काही करत नाहीत. आणि पेपरला सकाळी वाचतात की आजपासून 10वीची परीक्षा सुरू. आणि पोरगी सांगते आज नाही माझी परीक्षा, परवा आहे. ते काय पण सांगतेस तू, पेपरला एवढी बातमी आजपासून 10वीची परीक्षा सुरू. आणि मग मला फोन केला त्याने, अहो खरंच सांगा आजपासून परीक्षा नाही का? म्हणलं तुम्हाला माहिती तुमची पोरगी 10वी? तर म्हणलं माहिती. अहो पेपर सगळे सांगतात, आमची पोरगी सांगते आमची परीक्षा आज नाही. म्हणलं तुमची पोरगी इंग्लिश मिडियम मध्ये शिकते, तिचा पेपर आज नसतो. तेव्हा ते शांत झाले. हे तर काही नाही, काही पोरी तर आमच्या एवढ्या टेन्शन घेतात. एकदा एका मुलीने मला सकाळी सकाळी फोन केला, सर मला सांगा ना माझी एक शंका आहे. म्हटलं का? नाही मला आज परीक्षेला जायचंय. म्हटलं का? काही नाही, मी आज कुठला ड्रेस घेऊ जरा सांगता. म्हणजे काय असू शकतात या मुलांच्या मनात शंका, याचं मी अनेक वर्ष अभ्यास करतो. आता ड्रेस घालणं हे कंपल्सरी आहे की नाही? हे ड्रेस घालणं हे कंपल्सरी नाही, आमच्या कुठल्याच हॉल्टीकडे लिहिलं नाही सागर सर. पण आम्ही काय सांगतो, ड्रेस घाला का? त्याचे फायदे अनेक होतात. तर आमचं एक केंद्र आहे, ते केंद्रात 4 ते 5 शाळा असतात आणि ड्रेस घालण्याचा फायदा काय होतो याचे फायदे आम्ही अनुभवलेत. ड्रेस घालण्याचा फायदा असतो की सगळी पोरं ओळखीची नसतात. तर एका शाळेवर केंद्र संचालक त्या शाळेचा, 4 शाळांचे सुपरवायझर आणि 10 शाळांची पोरं. आणि मग 10 शाळांची पोरं जरी माहित नसली तरी त्याच्या ड्रेसवरनं माहित असतं हे वागेरेचं आहे, हे पुरंदरचं आहे, हे गुरुकुलचं आहे, हे आम्हाला माहित असतं. आणि मग जर ते पोरं आजारी पडलं, त्या पोराला जर काही अचानक चक्कर आले, अहो काय होईल काही सांगता येत नाही. तरी आमची पोरं विशेषतः 10वीत, आता ही पोरगी बघा 10वीला आहे. तू 10वीला आहे बाळा? इकडे पळ बोल जरा वरती. आधी 10वीला कुठल्या अंगाने वाटते मला सांगा. आणि ही पोरं एवढी डेंजर असतात. आता हिच्यासारखी बरीच असते. किती वजन आहे बाळा तुझं? आणि ही जेवढी बारीक, हे बा आपला एक नियम आहे बरं का भाषणाचा, जेव्हा हसावंसं वाटतं ना तेव्हा भरपूर हसायचं, पण मी बोलायला सुरुवात केली की थांबायचं. ओके, टाळ्या वाजवायला वाटलं ना, सरांनी सांगितलं तशा नाही वाजवल्या, भरपूर वाजवल्या तरी चालतील, पण मी बोलायला सुरुवात केली की थांबायचं आणि आपापसात बडबड नाही करायचं. बघा वजन किती आहे? 23 किलो. पूर्वीच्या काळात असं होतं माहितीये, तुम्ही कधी होते 10वीला? कधी होते? त्यावेळी 10वी नव्हतीच. यावेळी शाळेतला मास्तर
आणि पोरं सारखीच दिसायची. पर पोरांना दाढी, मास्तरला दाढी असेल. आणि त्यांना कधी टेन्शन येत नव्हतं. सागर जगताप टेन्शन आलं कधी नाही, याला फक्त 38 तरी पण टेन्शन आलं. पण ही पोरं, ही सांगायचं तात्पर्य का पहिला नियम लक्षात ठेवा, मी काय काय सांगतोय. सगळ्यात पहिलं की जेव्हाचं वजन बारीक असतं, हा मी माझ्या अनुभवातून सांगतोय, जेव्हा तुम्ही आजारी असता आणि जेव्हा तुमची प्रकृती क्षीण असते त्या माणसाला जास्तीत जास्त टेन्शन येतं, तो माणूस जास्त विचार करतो. म्हणून लक्षात ठेवायचं पहिलं तत्व की वेळ आणि नियोजन, झोपेचा कालावधी आणि आपली प्रकृती याची काळजी घ्यायची, नाही तर तुम्हाला फार टेन्शन येतं. बरोबर ना? किती मार्क पडले तुला 9वीला? 85%. अरे क्या बात आहे. ही हुशार फार असतात पण ही पोरे बारकाली. ते एवढा ताण घेऊन अभ्यास करतात. ती चेहऱ्याकडे बघितलं तुम्ही, मला पोरग बघितलं की कळतं त्याच्यात टेन्शन आहे की नाही. टेन्शन आलंय की नाही? आलंय टेन्शन. टेन्शन घेऊ नका, टेन्शन फ्री कसं राहायचं ते मी सांगणार बस. तर सांगायचं तात्पर्य असं की पूर्वी शाळेतला पावशेसर मास्तर आणि शिक्षक दोघं सारखे दिसायचे. त्याचे एक अनुभव मी नेहमी सांगतो. आमचे हेडमास्तर होते. मॅडमचे हेडमास्तर सकाळी 9ला शाळेत यायचे आणि जेवढी पोरं उशीर येतील तेवढ्या पोरांना 2-2 छड्या द्यायचे, लेट येणारे सगळ्यांना. आणि एकदा काय झालं, शाळा सुरू झाली, पहिलाच आठवडा होता जून मधला, आणि पहिल्या आठवड्यात दुसऱ्या का चौथ्या दिवशी 2 नवीन मास्तर हजर व्हायला आले. आता ते मास्तर सारखेच, जेवढे पोरं वाचण्याचे तेवढेच नवीन हजर झाले मास्तर, त्याच्या मागे उभा केले त्या गुरुजी. चला उशीर आलाय, तुम्ही मागे उभा राहा. त्यांना माहिती नवीन हजर व्हायला आले. आमच्या शिक्षकांनी 2-2 छड्या दिल्या सगळ्यांना शेवटपर्यंत. शेवटच्या शिक्षकाला पण 2 छड्या दिल्या. ते वर्गात आतमध्ये ऑफिसमध्ये गेले, क्लार्क म्हणले जास्त कसले हेडमास्तर 2 छड्या दिल्या राव मला. तेवढे तुम्ही सांगायचं ना मला 2 छड्या दिल्यात म्हणून. तर प्रकृती सारखी होती, लक्षात ठेवा. तब्येत चांगला होता पूर्वी, माणसं आजारी फार कमी पडायची. अलीकडे जन्म झाल्यापासून इंजेक्शन आहे. आणि मग ते त्यांनी सांगितलं सर, तर ते म्हणले तुम्हाला काय सांगायचं. सागर सारासारखा हेडमास्टर एकदम कडक. त्यांनी सांगितलं तू जर काही बोलशील तर आणखी 2 दे. तेवढा 2 घेतले तेवढ्याच भाग आहे. तर मुलांना सांगायचं तात्पर्य असं की सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की प्रकृतीची काळजी घ्या. हे मी मुद्दाम सांगतोय. म्हणून ड्रेस कंपल्सरी यासाठी आहे की या पोरांनी जर काय जागरण केलं तर हे आजारी पडतात, यांना टेन्शन येतं. आणि हे कधी अगदी थोडं ऊन लागलं तरी पोरं आम्ही बोवळे पाटलेली बघितलीच सध्या. म्हणून लक्षात ठेवा ड्रेस घालून याच की जेणेकरून कळतं की हा कुठल्या शाळेचा आहे. मी अनेक विद्यार्थी काही अँब्युलन्स मध्ये पोराला परीक्षेला बसायला परवानगी दिली. रात्रभर पोरगी ऍडमिट दवाखान्यात, तिला सलाईन लावली, त्या अँब्युलन्स दारात उभा केली, तिला म्हणले तुला काय द्यायचं. तरी सुद्धा म्हणजे हे होऊ नये म्हणून पहिली काळजी लक्षात ठेवा की पहिलं ताण काढून घ्या. कशाचा ताण आहे? कोणाकोणाला परीक्षेला पास व्हायची जर हातवर करा. हा क्या होते निदान या सभागृहाचा निकाल 100%. हा खाली घ्या. कुणाकुणाला नापास व्हायचे जर हातवर करा. बघा सगळ्यांना ऐकायला येते ना. नापास कोणाकोणाला व्हायचंय? नाही तर मला सांगायला, मी बोर्डात 7 वर्ष होतो, मी उद्या जाऊन सांगेल हे पोरग म्हणते नापास व्हायचे, याला काय परीक्षेला पास करू नका. पास होणं फार सोपं आहे, लक्षात ठेवा. म्हणून टेन्शन पहिलं घेऊ नका. आता टेन्शन येतं कशाचं? कशाच टेन्शन येतं तुम्हाला? तुमच्या मनातले सगळे प्रश्न मला माहिती आहे. शेवटी तुम्हाला मी परत सांगणार आहे की तुम्ही मला विचारा तुम्हाला काय वाटतं. टेन्शन कशाच येतं? अजून अभ्यास झालाच नाही. किती जणांना असं वाटतं जरा हातवर करा. बघा निम्म सभागृह येता येईल. मग कधी करायचं? पुढच्या वर्षी. अभ्यास झालाच नाही, होणार कधी? पण आता त्याचा पुढचा प्रश्न सांगतो. अभ्यास झालाच नाही ना, हरकत नाही. असं समजा की मी आता 10वीत पोहोचलो, तरी सुद्धा चांगले मार्क पडतात. परत सांगतो, लक्षात ठेवा. गेल्या वर्षीचा पावशीचा एक अनुभव सांगतो. पुण्यातल्या मोठ्या शाळेतलं पहिलं आलेलं पोरग, पहिलं 94% मार्क होते. 11वीला पास झाला आणि ताई 12वीची परीक्षा फक्त 20 दिवसात राहिली होती. आणि आई माझ्याकडे घेऊन आली की पोरगा म्हणतो मला परीक्षा द्यायची. तर म्हटलं सर अभ्यासच झाला नाही माझा, मी काय केलं काही कळालंच नाही मला. अरे म्हणलं काय केलं? मग तू आता कसं करणार? नाही मला द्यायचीच नाही म्हटलं परीक्षा. म्हणलं जर तू आता परीक्षा दिली नाही तर तुझी आई डिस्टर्ब झाली, वडील डिस्टर्ब होतील, घर डिस्टर्ब होईल, आणि तू आता परीक्षा द्यायची, तू आता घरात बसणार. परीक्षा 21 फेब्रुवारीला, तू 20 दिवस अगोदर म्हणजे साधारण 18-19 माझ्याकडे आला होता. आता घरात बसणार आणि आता घरात बसून करणार काय? काय करणार?
पुढच्या जूनची वाढवणार, पुढच्या जुलैची वाढवणार, पुढच्या वर्षी परत रिपीट अभ्यास करणार. त्याच्यापेक्षा म्हटलं पहिले तुझ्याकडे आता 94% मार्क आहेत, जरी समजा तू 12वी नापास झाला तर डिप्लोमाला जाऊ शकतोस. दुसरं, जेवढे विषय गेले ते सगळे विषय घेऊन परत जुलैला बसू शकतो. दुसरा भाग. तिसरा भाग काय, सगळे विषय घेऊन परत 12वी बसू शकतो. एवढं सगळं हातात आहे ना, आता थांबतो कशाला. त्याला सांग तू आत्ता 12वी गेला असं समज. आजपासून जर 20 दिवसाचं नियोजन करून दिले त्याला, त्या पोराने 20 दिवस नियोजन केलं. 12वी पास झाल्यावर फोन आला, सर मी 68% 12वी पास झालो. होऊ शकतं ना. मग जे टेन्शन आलं काय अभ्यास झालाच नाही झाला, होईल ना आता. आणि मला माहिती आहे की आम्ही सगळेजण, मी नेहमी गमतीने सांगतो, आम्ही सगळेजण मतिमंद नाही, आम्ही गतिमंद आहोत. आम्ही, आमच्याकडे हे फार उत्सवप्रिय संस्कृती आपली महाराष्ट्र. ठरवायचं, करायचं काहीच नाही. बरोबर ना. सगळ्यांनी ठरवलं होतं ना जून मध्ये यावर्षी 10% मार्क जास्त मिळवणार. हे जून मध्ये ठरवतात ना, म्हणजे जून मध्ये ठरवणार 9वी पेक्षा 10% जास्त पडणार. जुलैमध्ये विचारलं 80 वाल्याचा 70 वर येतो. दिवाळीत विचारलं 70 वाल्याचा 60 वर येतो. दिवाळीनंतर विचारलं तर म्हणतो सर फर्स्ट क्लास नक्की मिळेल. जानेवारीत विचारलं सर काय चाललंय काहीच कळत नाही. फेब्रुवारीत विचारलं सर पास झालं तरी बरोबर. ही आमची अवस्था अशी आहे की नाही. आता एक सगळ्यात काढून द्या, 9वीला किती मार्क होते बाजूला काढा. तुमच्या 17ला किती पडले याच्याकडे लक्ष देऊ नका. आणि जानेवारीला आता प्रिलिमला किती पडतील याकडेही लक्ष देऊ नका. पण प्रिलिमचे मार्क आणि तुम्ही आता सध्या 10वी केल्या असं समजून आता अभ्यास करायला काय हरकत आहे. होऊ शकतो की नाही, होऊ शकतो. परत एकदा सांगतो, होऊ शकतो. हेच फक्त आता तुम्हाला करायचं. टेन्शन पहिलं डोक्यात काढू नका. टेन्शन कशाचं आहे, माझा अभ्यास झाला नाही, त्याला मार्ग निघाला की आम्ही अभ्यास करू शकतो. मला येत नाही. आमच्या पोरांचं फार भारी आहे. याची बारकाली तब्येत अभ्यास करतात आणि यांना असं वाटतं की अभ्यास झाला का लगेच यायला पाहिजे. कसं शक्य आहे. या देशामध्ये दोनच माणसं होऊन गेली, स्वामी विवेकानंद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांनी वाचले की लक्षात राहायचं. आपला तेवढी परिस्थिती नाही आपली, तुमच्यासहित माझी पण नाही. मग आम्हाला किती वेळा वाचायला लागेल, किती वेळा वाचायला लागेल हे सुद्धा आपल्याला ठरवता आलं पाहिजे. लक्षात आम्हाला कुठे ठरवतो आम्ही ते. आणि म्हणून आपल्याला प्रश्न येतो मला येत नाही. आम्ही वाचतो, पुस्तक बंद करतो, लगेच आठवतो. शक्य नाही. म्हणून त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता 9वीला मार्क किती पडले, 12ला किती पडले, 17ला किती पडले आणि त्याही पेक्षा किती मार्क पडणार आहेत याचा आता विचार करायचा नाही. मी नेहमी मुलींना सांगतो, मुलांना पण सांगतो. काही काय पालक तेवढे त्रास देतात. एकदा चंद्रनगरची एक पोरगी रडायला लागली. मला म्हणली सर काय करू. फोन केला, म्हणलं काय झालं. म्हणलं आई एवढी त्रास देते. आई म्हणते तुला 92% पडली पाहिजे. म्हणलं आई कुठे. म्हणजे आई घरात नाही. म्हणून मग रडती कशा. आता एक काम कर, घरात जा, फोन ठेवून दे, चांगलं तोंड हात पाय धू आणि आई आली ना आईचं आनंदाने स्वागत कर आणि आईला सांग आई अगं तू 92 म्हणतेस, मला 95 पडणार. बघू निघू लागलं. तोपर्यंत ताप तर देणार नाही. जे कोणी तुम्हाला ताप देणार आहेत ना त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. पण मला माहिती आहे की आपली ग्रामीण भागातली माणसं फार त्रास देत नाही. ही शहरातले पालक लय डेंजरस, ते त्याच्या मागच लागत राहतात. उठ अभ्यास कर, उठ अभ्यास कर. पण तुमची तुम्हाला कळते की नाही अभ्यास करायचा. म्हणून लक्षात ठेवा. परत एक वाक्य लक्षात ठेवा. किती मार्क पडतील, कुठल्या विषयात ऍडमिशन मिळेल, पुढे पुढे काय करायचंय, आता मला हे जमेल की नाही, या सगळा विषय बाजूला काढून टाका. पहिली गोष्ट, राहिलेले दिवस मोजा. आज तारीख किती आहे. 30. बरोबर किती दिवस शिल्लक राहिले. 29 फेब्रुवारीचे फक्त 29 आणि आजचा धरून 30. एवढं शिल्लक आपल्याकडे. 1 तारखेला परीक्षा आहे ना आपली. 1 फेब्रुवारीला पहिला पेपर असणार आहे मराठी मीडियमचा. 1 मार्चला. बरोबर ना. हा, मग आता मला सांगा आज अभ्यास झाला नाही असं ठरवा. पहिली गोष्ट करायची आहे ते म्हणजे नियोजन. तुम्हाला शाळेने सगळ्या गोष्टी सांगितल्या, मी वेगळं सांगणार नाही. मी फक्त बोर्ड काय करते हे तुम्हाला सांगणार आहे. परत सांगतो, पास होणं एवढं सोपं आहे की 25 मार्क जरी 5 विषयात पास झाला, एका विषयात 25 पडले तरी बोर्ड 10 देतो, तो बोर्ड पास होऊ शकतो. त्याच्याही पुढचं जर भाषा विषयामध्ये जर इंग्रजी कच्चा असेल तरी आमच्याकडे एवढ्या सवलती आहेत.
इंग्रजी कच्चा असेल आणि भाषा विषयात तिन्हीत मिळून 105 पडले तरी पास होतं. त्यावेळी फक्त इंग्रजीला 25 मार्क लागतात. सायन्स गणित दोन्ही मिळून 70 मार्क पडले तरी कंबाईन पास करता येतं. आणि जास्तीत जास्त तुम्हाला 15 मार्क ग्रेसचे मिळतात. ते सगळ्या विषयात वाटून देऊन सुद्धा तुम्ही पास होणं सोपं आहे. आम्हाला फक्त पास नाही व्हायचं. आम्हाला फक्त पास व्हायचंय का? नाही, आम्हाला आमचे मार्क वाढवायचे. मग मार्क वाढवायचे तर राहिलेल्या दिवसात काय करता येईल? मनात काढून टाका की मला येत नाही, मला जमत नाही, माझ्या लक्षात राहत नाही. या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत सगळ्या नाही 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 या सगळ्या पहिल्या काढून टाका. मला हे जमत नाही, मला हे येत नाही, माझ्या लक्षात राहत नाही, मला कळतच नाही. या सगळ्या गोष्टी काढल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. सेम इंग्लिशचे विद्यार्थी किती हातवर करा. सेम इंग्लिश आहे बऱ्यापैकी. इंग्लिश मिडियम मध्ये आलेच नाही. त्यांना सांगितलं ते हुशार असतात. मला सांगा, सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना पुढचं एक सांगतो, नीट लक्षात घ्या. मी परत एकदा सांगतो, आपला आत्मविश्वास आणि मनातली पहिली भीती काढून टाका. मी अनेक उदाहरणं तुम्हाला सांगणार आहे. 10-15 वर्षात मला आलेली, मला भेटलेल्या मुलांची. एक सौरभ नावाचा मुलगा आहे, सध्या इस्रायलवरनं सायंटिस्ट म्हणून तो आलेला आहे. तो त्याचं सर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झालंय, पण त्याचा अनुभव सांगतो. माझं नापासातील कोहिनूर म्हणून पुस्तक आहे, त्याच्यात मी त्याची कथा लिहिली आहे. तर त्या मुलाचा अनुभव मुद्दाम सांगतो. परीक्षेच्या आदल्या दिवशी मला आईने फोन केला, सर पोरगा म्हणतो उद्याची परीक्षा द्यायची नाही. असं होऊ शकतं. ते पहिलं परत सांगतो, भीती मनातली काढून टाका. मला हे असं जमत नाही हे सगळं मनातलं काढून टाका. आईनं फोन केला 11:30 सर पोरगा म्हणतो परीक्षा द्यायची नाही. म्हटलं जरा त्याला फोन द्या. ठाण्याचा विद्यार्थी तो सौरभ कदम. म्हणलं का रे बाळा? नाही ना म्हणलं, मला खूप टेन्शन आले, मला उद्याची परीक्षा द्यायची. मला 10वीला बसायचंच नाही. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, एक काम कर, मोबाईल बंद कर, दार लावून घे आणि आता मस्त झोप. जेव्हा जेव्हा टेन्शन येतं ना त्याला एकच उपाय आहे, मस्त झोपायचं. परत एकदा सांगतो, कोणी काही म्हणतो त्याला सांगितलं मस्त झोप, सकाळी बघू काय करायचं. पण सकाळी पहाटे मीच फोन केला 5 वाजता, अरे बाळा का नाही द्यायची परीक्षा? तोच मला विचार, सर देऊ को नको सांगा ना. म्हटलं द्यायची की नाही? म्हटलं द्यायची. मग काय झालं होतं सांग. म्हटलं आता सांग. एखादा बीपी वाढलेल्या माणसाचं सुद्धा डॉक्टर सांगतो, तू पहिलं तुला झोपीची गोळी देतो, तू एकदा झोप आणि सकाळी मला सांग बीपी का वाढला म्हणून. हा प्रयोग माझ्या एका डॉक्टरने केला होता. कशाला टेन्शन घेतो? आता तुला इंजेक्शन देतो, तू झोप, सकाळी ये माझ्याकडे. तसं मुलांना तुम्हाला सांगतो. त्याला मी विचारलं आता काय करायचं? तो म्हणला सर रात्री असं बघा, आम्हाला भीती कशाची वाटते? आपल्याकडे भोकाडी नावाचा प्रकार आहे, माहितीये? कुणी बघितली अजून नाही, पण आमची अजून म्हणते हे रडू नकोस भोकाडी. तशी आपल्या डोक्यातली भोकाडी पहिली काढून टाका की मला हे येत नाही, ही भीती मनातली काढून टाका. त्याला म्हणलं काय झालं रे? म्हणलं सर काय सांगू, आज सायन्सचा पेपर आहे आणि रात्री मला वाटायला लागलं की मी सेमी इंग्लिशचे मला इंग्रजीतनं सायन्स लिहिता येणार नाही, असं त्याला रात्री वाटायला लागलं. पण वाटणं आणि करणं यात काही फरक येत नाही. अभ्यास झालाय ना तुझा? बऱ्याच वेळा वाटतं अभ्यासच झाला नाही. अभ्यास झालेला असतो, पण आमचं काय होतं माहितीये का, आम्ही नियोजन करत नाही आणि मग सगळे विषय एकत्र येतात. कधी हिंदीचं आठवतं, कधी मराठीचं आठवतं, कधी इतिहासाचं आठवतं, बरोबर ना? कधी भूगोलाचं आठवतं, कधी असं वाटतं काहीच येत नाही. हे सगळं जरी खरं असलं तरी ते वाटतं. फक्त लक्षात ठेवा तुमचा अभ्यास झालेला असतोच. मी त्याला सांगितलं आता एक काम कर, अभ्यास करायचा नाही, डायरेक्ट पेपरला जा. म्हणलं कसं काय? परत एकदा सांगतो, जेव्हा असं होतं ना तेव्हा अजिबात, हा पहिल्या दिवसाचा प्रयोग सांगतोय, पेपरला जाण्यापूर्वी काही वाचायचं नाही, तरी काही फरक पडत नाही, उलट गोंधळ जास्त होतो. त्यामुळे काही करायचं नाही, डायरेक्ट पेपरला जाऊन बस. मला माहिती आहे तुला इंग्रजीतनं लिहिता येते, कारण तू 8वीपासून सेमी इंग्लिश, आता तरी 5वीपासून जोर झाले, पूर्वी 8वीपासून होतं. 8वीपासून सेमी इंग्लिश आहे, तुला इंग्रजीतनं लिहिता येते. तुला आता ऐनवेळी परत एकदा सांगतो, बोर्डाच्या एवढ्या सुविधा आहेत, ऐनवेळी विषय बदलता येतो, माध्यम बदलता येते, केंद्र बदलता येतं, अनेक गोष्टी. तुला म्हणलं हा माध्यम बदलता येतो. आता म्हणलं मराठीत, तुला मराठीत लिहायला परवानगी देतो. तू हिंदीत म्हणलं हिंदीत लिहायला परवानगी देतो. पण तुला सेमी इंग्लिश पण जमणार आहे. पण मला माहिती तुला येते, फक्त तुला असं वाटतं की मला येणार नाही. तू आता पेपरला जा, पेपर सगळा लिही. पेपर झाल्यावर कसा गेला हे कुणालाच सांगू नको. तुम्हाला सुद्धा सगळ्यांना सांगतो, पेपर झाला की त्या पेपरकडे परत बघायचं नाही, कसा गेला हे कुणालाच सांगायचं नाही. आणि जर विचारला तर सांगायचं पेपर एवढा सुंदर होता, कोरा करकरीत होता, तो काळ्या निळ्या शाहीने चांगला फरवला, तो विचार पुरवण्या लावल्या, बाईने कुठं न्यायला मला माहिती. किती सोपं उत्तर आहे. नाही तर आम्ही काय करतो त्याच्याकडेच बघत राहतो, हा चुकला, तो चुकला, ते जमलं नाही, हे जमलं नाही. अरे दुसऱ्या दिवशीचा अभ्यास कर ना.
मग त्याला सांगितलेला मंत्र त्यांनी ताई ऍक्सेप्ट केला. तो म्हणला सर, त्याला म्हणलं परीक्षा द्यायची, परत मला पण सांगायचं नाही, निकाल लागेपर्यंत मला सांगायचं नाही. निकाल लागला फोन आला, सर ज्या सायन्सची भीती वाटत होती त्याला 89 आणि टोटल 86% दहावीची परीक्षा भरली. मराठी पत्र पाठवलं ते अख्खं इंग्रजीत पाठवलं. मी त्याला म्हणणार आता कसं इंग्रजी म्हणते, आता जमायला लागला म्हणणार. ही भीती आहे. म्हणून पहिली सगळ्यात महत्वाची 10वीच्या मुलांसाठी लागतो मनातली भीती. ही तुमची पहिली परीक्षा आहे, त्यामुळे भीती वाटते. म्हणून आता परत सांगतो की राहिलेल्या 30 दिवसामध्ये 30 दिवस गुणिले विषय 6, बरोबर आहे, 6 विषय. 6ने जर भागलं 30ला तर किती दिवस शिल्लक होतात? किती? 6 पंचे 30. आता सगळ्या विषयाला 5-5 दिवस लागतील का अभ्यासाला? आता पहिलं काम करायचं नियोजन. नियोजन कसं? दिवसाचं, आठवड्याचं आणि महिन्याचं, 3 प्रकारे जातं. आणि जेव्हा मी सुरुवातीला सांगतो तेव्हा वर्षाचं, पण आम्ही हे नियोजन करत नाही म्हणून हा प्रश्न आहे. अजूनही राहिलेलं, मी परत सांगतो, अजूनही राहिलेल्या 30 दिवसात जर व्यवस्थित अभ्यास केला, जेवढा वेळ मिळतो तेवढा अभ्यास केला, तर तुमचे प्रत्येकाचे 20% मार्क नक्की वाढतातच. परत सांगतो, वाढतातच. आणि तेही पेक्षा सरावपेक्षा जास्त असतात. सरावला हे आमचे मास्टर लय पेपर कडक तपासतात शाळेतले, बरोबर ना सर? पण आमचे पेपर आम्ही फार भारी तपासतो, त्याचा अर्थ पाहिजे त्याला मार्क देत नाही. पण तुमची काळजी घेतो हे लक्षात ठेवा. आणि पेपर सर्वसामान्य सगळ्यांसाठी सारखा असतो, म्हणून सरावचे पेपर द्या. सरावच्या पेपरचा काय उपयोग होणार आहे हेही तुम्हाला मी सांगणार आहे. पण परत सांगतो, पहिलं नियोजन करा दिवसभराचं. शाळा क्लास सोडून उरलेला वेळ 2 दिवस एका विषयाला जरी धरले तरी अजूनही तुम्ही किमान 3 वेळा पाठ्यपुस्तक वाचू शकता. त्याला म्हणतात नियोजन. अभ्यास कसा करायचा हेही ठरवा. म्हणून नियोजन पहिलं महत्वाचं, दिवसभराचं, आठवड्याचं आणि अभ्यासाच्या पद्धती ठरवा. म्हणून हे नियोजन जर केलं तर जो विषय आवड जातो. आणखी एक मागे कोणतरी सांगितलं सागर जगतापांनी, स्वतःला ओळखायला शिका. मी नेहमी गमतीने सांगतो, जर स्वतःकडे बघायला शिका. आम्ही दुसऱ्याकडेच बघत राहतो. 12वीची पोरं एवढी बेकार. आमच्या एका साहेबाचं पोरग काय सांगायचं, त्याला 10वीला 93 काहीतरी होते आणि 12वीला 60 वर पास झालं. त्याचा बाप एवढा वैतागला, अरे बाळा फक्त 60 वर पास झाल्यास ते शेजारच्या विद्याकडे बघ म्हणला, तेच केलं. आता हे 12वीत घडू शकतं, 10वीत घडायचं काही कारण आहे का? म्हणून मी परत एकदा, आम्ही गती म्हणतो, आम्हाला काय करायचं नाही हे लक्षात राहत नाही. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही सगळे 10वी पास झाल्या, 12वीला परत माझ्याकडे या. तुमचे किमान 25% मार्क कमी झाले. का होतात मला माहित नाही, अजूनही माझ्याकडे हा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा, मग आम्हाला नियोजन केलं तर करता येईल की नाही? करता येतं. एका विषयाला जो विषय म्हणून स्वतःला ओळखा. 6 विषय पैकी कंपल्सरी आहेत, फक्त 2च ऑप्शन आहेत आपल्याला. काय? आपल्याला माध्यम बदलता येतं आणि आपल्याला दुसरं संस्कृत. किती जणांना जरा हातवर करा, काही शाळांमध्ये असेल. पूर्ण संस्कृत ज्याचा आहे त्याला संस्कृत जमत नसेल. संस्कृत हा विषय सुद्धा लोक पंडित होण्यासाठी घेतात असं नाही. त्याचा एकच फायदा की त्याला जास्त मार्क पडतात म्हणून. नाही तर कुणी पण आयुर्वेदिक डॉक्टर झाला नाही आणि पंडित तर अजिबात झाला नाही. पण अजून मला संस्कृत पंडित सापडला नाही 10वी संस्कृत घेतलेला. पण त्याचा तोटा मात्र काय झाला, परत एक आता आठवलं म्हणून सांगतो. ज्यांनी संस्कृत घेतले त्यांनी 10वीची परीक्षा झाली की जुलैला हिंदीचा पेपर द्या. कारण भारतात जर नोकरी करायची असेल तर हिंदी कंपल्सरी. संस्कृत घेतलं तर तुम्हाला नोकरी मिळत नाही, त्यामुळे हिंदी मराठी लागते भाषा. म्हणून संस्कृत जर जमत नसेल तर आता सोडून द्या, आता हिंदी घेता येतं. संस्कृत जमत नसेल तर अर्ध हिंदी घ्या, अर्ध संस्कृत घ्या. ही सवलत आपल्याकडे आहे. 12वीला तशा खूप सवलती आहेत. 12वीला आमचे 165 विषय आहेत. आदल्या दिवशी जर पोरग म्हणला उद्या पेपर द्यायचा नाही तरी पण करता येतं. त्याला जर वाटलं उद्या घरी द्यायचं नाही, परवाचा भूगोल द्यायचं, पोरग पास होते आपोआप. बोर्डाला कळत पण नाही कसं पास झालं. एवढ्या सवलती आमच्याकडे आहेत, पण त्या 12वीला आता नाहीत. आता कंपल्सरी विषय किती 6 आणि ग्रेडचे विषय 3. आता परत त्या निमित्तानं सांगतो, ग्रेडचे 3 विषय ABCD 4 ग्रेड असतात. C असेल तर पास, D झाला तर नापास. जर ग्रेडच्या परीक्षा दिल्या नाहीत तर तुम्ही सगळ्या विषयात पास होता आणि पोरग ग्रेड मध्ये नापास होतं. त्याला परत परीक्षा द्यायला लागते त्या ग्रेडसाठी. वर्ष जातं, लक्षात ठेवा. म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांनी शाळा तेवढी काळजी घेतात तो भाग वेगळा, पण हे शहरात घडत नाही. औषध सर शहरातलं एक उदाहरण मुद्दाम सांगतो तुम्हाला भविष्यासाठी. म्हणून 12वीला गेल्यानंतर हे लक्षात ठेवा,
शाळांमध्ये शिक्षक जेवढं लक्ष देतात तेवढं कॉलेजमध्ये तुमच्याकडे कुणी लक्ष देत नाही. एका पोराचा अनुभव सांगतो मुद्दा. ग्रेडच्या विषयामुळे 1 वर्ष गेले त्या मुलाचं. पुण्यातल्या मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं सर. 10वीला 95 का 96 होते. उस्मानाबादवरून पोरं आलं, पायानं अपंग होतं सर, एवढंच. आणि त्या अपंग पोराला आम्ही फिजिकल एज्युकेशनची परीक्षा घेत नाही. त्या कॉलेजने फिजिकल एज्युकेशनला ऍबसेंट दाखवलं त्या पोराला. पोरगा 12वीला नापास झाला कारण फिजिक्सला 34 मार्क पडले, त्याला मॅथ्सला 30 मार्क पडले आणि फिजिकल एज्युकेशनला ऍबसेंट दाखवला. आणि जेव्हा ते झालं तेव्हा तो पोरगा माझ्याकडे आला आणि त्याला कॉलेजला कोणतरी गुरु भेटला. त्याला म्हणला तू एक काम कर, रिचेकिंगला टाक. रिचेकिंगला टाकलं सर, गणित पास झाला. त्याला म्हटलं गणित पास झालं, फिजिक्स आपोआप पास होईल. सगळ्या विषयात पास झाला तर ग्रेस मार्क मिळतात, एका विषयात नापास झाला तर ग्रेस मार्क मिळत नाही. तो ग्रेडला नापास होता म्हणून त्याला फिजिक्सला 34ला 1 ऍड दिला नाही आणि ते पोरगा आहे तसंच राहिलं. कॉलेजला मी सांगितलं अरे का त्या कोणाचं नुकसान करायचं, त्याची ग्रेड बदलून द्या. त्या कॉलेजनी ग्रेड बदलून दिली नाही सर. त्यांनी फक्त एकच करायचं होतं, ENA करायला पाहिजे होतं, नॉट ऍप्लिकेबल, की हा याला गरज नाही. ते केलं कधी, पुढच्या मार्चला. तोपर्यंत त्या पोराचे 1 वर्ष गेले. त्या पोराला किमान 75% मार्क होते. 12वी सायन्सचं सांगतो मी. म्हणून ग्रेड परीक्षा फार महत्वाच्या आहे. ABC. त्यामुळे ग्रेड परीक्षा, त्यासाठी लागणारं प्रॅक्टिकल प्रोजेक्ट जे काय असेल ते सगळं द्या. आणि मग राहिलेले 6 विषयापैकी आपल्या आवडीचे विषय, नावडीचे विषय. आता नावडीचे विषय मी सांगितलं, भूमिती असेल, सायन्स असेल, इंग्रजी असेल, पण तो देणं कंपल्सरी आपल्याला. त्यामुळे 6 विषयापैकी कुठला विषय आवडतो, कुठला विषय आवडत नाही हे आजच घरी गेल्यावर ठरवा. आणि त्यानुसार राहिलेल्या 30 दिवसाचं नियोजन करा. 2 दिवस एका विषयाला जरी दिले तरी सुद्धा आपण 3 वेळा पुस्तक वाचू शकतो. आजपासून हे ठरवा की आज अभ्यास झाला नाही, आजपासून नियोजन करा, तुमचा पूर्ण अभ्यास होणार हे लक्षात ठेवा. आणि हे करत असताना परत सांगतो, आम्ही अभ्यास करत असताना पाठ्यपुस्तक वाचत नाही. दिवाळीनंतर पूर्ण पाठ्यपुस्तक फेकून देतात. पाठ्यपुस्तक म्हणजे बायबल आहे, पाठ्यपुस्तक म्हणजे ग्रंथ आहे, पाठ्यपुस्तक म्हणजे गीता आहे, कुराण आहे, हे लक्षात ठेवा. एवढ्या पद्धतीने ते सविस्तर वाचलं पाहिजे. किती जणांचं मराठीचं पूर्ण पुस्तक 3 वेळा वाचून झाले जर हातवर सर, अख्ख्या सभागृहात 1 पण नाही. किती वाईट आहे. अगर सर 3 वेळा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, परत एकदा सांगतो, जर 90% मार्क मिळवायचे असतील तर 200% अभ्यास करावा लागतो. 200 म्हणजे किती? किमान 10 वेळा पाठ्यपुस्तक वाचलं पाहिजे. 10 ते 15 वेळा होते आपलं. कधी वाचायचं? पुढच्या वर्षी. ठीक आहे ना, नाही झालं आता वाचता येईल की नाही? अवघड आहे का काही? सगळ्या विषयाची अभ्यासाला सुरुवात करताना पहिली पाठ्यपुस्तक, दुसरं नोट्स, तिसरं प्रश्नोत्तर, चौथा काय क्लासच्या नोट्स असतील त्या, आणि 5वं प्रश्नपत्रिका सोडवणे. या 5 पद्धतीने अभ्यास करा. पण पहिलं पाठ्यपुस्तक वाचायचं किमान परीक्षेपूर्वी. मी अजूनही सांगतो, परीक्षेला एका पेपरला 2-2 दिवसाची सुट्टी असते. अजून सुद्धा परीक्षेच्या कालावधीत सुद्धा तुमचा अभ्यास 10% वाढू शकतो. पण तुम्ही शांत मनाने, मला येते, मला जमतंय, माझ्या लक्षात राहते, मला हे सोडवता येते, या सगळ्या गोष्टींनी जर अभ्यास केला तर तुमचा अभ्यास चांगला होऊ शकतो आणि 20% मार्क वाढ. जर तुम्ही डिप्रेशन मध्ये गेलात, विचार केला मला जमत नाही, तर 25% धाडकन कमी होतात. परत एकदा सगळ्यात महत्वाचं शारीरिक आरोग्य. आजारी जरी पडला, ताप जरी आला तर मार्क कमी होते. परत सांगतो, त्यामुळे आजारी पडणारे 7 तासाची झोप कंपल्सरी आहे. 7 तासाची झोप आणि उरलेल्या वेळाचं नियोजन करा. 6 विषयाचं नियोजन करा. अभ्यास करण्याच्या पद्धती परत एकदा 5 सांगतो. पाठ्यपुस्तक वाचणे, नोट्स काढणे. आजही अभ्यास होऊ शकतो. नोट्स काढणे, त्याच्या धड्याखालची प्रश्नोत्तर काय असतील ती सोडवणे, नंतर प्रश्नपत्रिका सोडवणे. आणि प्रश्नपत्रिका म्हणजे आपल्या त्या कृतीपत्रे. अरे आता एवढं सोपं झालंय. पूर्वी फक्त प्रश्न आणि उत्तर होतं. आता एवढं सोपं, वरचं वाचायचं खाली लिहायचंय, हे पण जमत नाही आम्हाला. आणि आता ज्या कृतीपत्रिका आहेत, परत एकदा सांगतो, तुम्हाला वाटतं ते भाषा विषय ते एवढं सोपं आहे. आमची पोरं नेहमी मला प्रश्न विचारतात, सर उत्तर कशातलं लिहू? पुस्तकातलं लिहू, गाईड मधलं लिहू, क्लासमधलं लिहू, शाळेतलं लिहू का माझ्या मनाचं लिहू? काय उत्तर आहे सध्या? एवढं तरी कळालं नशीब. आता उत्तर लिहायचे आपल्याला कृतीपत्रिका असल्यामुळे माझ्या मनाचं, मला वाटतं ते, मला समजलं ते. आता ही पाठांतराची परीक्षा नाही. सध्याच्या कृतीपत्रिका ही पाठांतराची परीक्षा नाही. तुम्हाला जे समजलं त्याची परीक्षा आहे. पण याच्या पुढची पोरं लय हुशार आहेत आमची सर. पूर्वी जोड्या लावा होत्या.
काही पोरं अशी भारी लिहायचं जोड्या लावा सर, अ ब क 1 2 3. दुसरा काय करणार, परत 3 2 1 अ ब क. तिसऱ्या वेळेस काय करणार, परत त्याला समोर लावणार. चौथ्या वेळेस काय करणार, तिरुव लावणार. आणि काही पोरं एवढी हुशार नाही तर 2 वेळा नापास झालं, त्यांनी खाली लिहिलं वरील पैकी योग्य ते तपासा. मी असे पेपर बघितले, काय सांगायचे. काय पोरं तर पूर्वी अशी 10 रुपयाची नोट लावायची. चौथी वेळ आहे, आता तरी पास करा. हे तर काही नाही, ही 10वीच्या पुढची 12वीची आणखी डेंजर. जर काहीच येत नसेल ना, ही पोरं फार हुशार आहे. यांनी गुरुजींना त्रास कसा द्यायची त्यांना चांगलं माहिती. अभ्यास कसा करायचा हे सांगावं लागतं. एकदा 12वीचे एक पोरं होतं, 3 वेळा नापास झालं होतं. परत चौथ्यांदा बसलं. एक तर त्याला काहीच येत नव्हतं. चौथ्यांदा बसलं, बाई एवढी कडक आली समोरची, ती म्हणली तुला जागचा हालू देणार नाही. त्याला प्रश्न पडला, जर येतच काही नाही तर करू काय. यांनी काय केलं, अख्खी प्रश्नपत्रिका 2 वेळा लिहून काढली. त्याच्यात 1 तास थांबला. आता काय करायचं, मग पाणी प्यायला सुरुवात केली. तर आता तरी बाई सोडली, ती म्हणजे तू काही पण कर, तुला मी काय डॉक्टर आलो देणार. नंतर त्यांनी काय केलं, पावसीदार म्हणजे काय नाही, सगळं ठेवलं जागेवर. एक तर थोड्या वेळ झोपला 10 मिनिटं. काही पोरं झोपताना मी बघितले, मस्त झोपतात, काही टेन्शन नाही, जाऊ दे काय आवाज तेवढी. नंतर उठला तरी बाई काय बाहेर सोडायला तयार नाही. ते म्हणजे माझा तास संपल्याशिवाय मी तुला काय सोडणार नाही, हे सगळं घेऊन. मग त्याने असं हात लावला, नुसतं एकदम बाईकडे बघत राहिला. आणि ती बाई वैतागली. पोरग जरा अभ्यासही करत नाही, सारखं माझ्याकडे बघते. शेवटी त्यांनी केंद्र संचालकाला पकडून आणलं आणि केंद्र संचालक सांगितलं तरी या पोराकडे बाई सारखं माझ्याकडे बघतो. तो म्हणला, बाई अजिबात खोटं बोलायचं नाही, मी तुमच्याकडे बघत नाही. तुम्ही कशाला माझ्याकडे बघता, तेव्हा तुम्हाला कळतं की नाही. आणि या अशा नापास पोरांवर माझा फार जीव असेल, फार हुशार असेल. म्हणून 10वीचा निकाल लागला, मला सगळ्यात जास्त टेन्शन येतं 90च्या पुढच्याच. यांच्या घरात तासभर पिढ्या आणायला जात नाही. चर्चा चालू असते. एक तर घरात 3च, एक पोरगा 2 नवरा. तासभर चर्चा लावत, 92 का पडले नाही, 93 का पडले नाही, तुला एवढं सांगत होते, तू हे का केलं नाही, तू हे का केलं नाही. आणि माझा सगळ्यात जीव कुणावर, ते 40%वर. जर 5 जणांना तरी 4 वेळा पिढे वाटते अख्ख्या गावात. किमान 4 वेळा वाटून. आणि अरे नशीब ते बँड लावत नाही एवढं बाकी. म्हणून मी त्याच्या आनंदासाठी फिरतो, कुठं नाही सांगत. आणि मधली सगळ्यात चांगली बघा, ही 90च्या पुढची, म्हणजे 90च्या पुढची पोर. मी माझ्याकडे काही एक MS ला चाललेलं पोर आलं होतं कौशलीनं. मी आता MS ला कसा जाऊ अमेरिकेला. अरे तू बी झाला, MS ला चाललाय, तरी तुला कौशल्य. आणि या पोरांचे म्हणजे टेन्शन एवढ्या डोक्यावर, त्यांच्या डोळ्याला लागलेले चष्मे एवढे. त्याचा नंबर याकडे विचारलं, किती नंबर आहे. म्हणला सर एवढा नंबर आहे, आईचा बापाचा म्हणून एवढा नंबर आहे. त्यांनी फक्त एवढंच केलं, तुझे काही केलंच नाही. त्यामुळे ते पण करायचं नाही, लक्षात ठेवा. टेन्शन न घेता नियोजन करा, अभ्यास करा, चांगले मार्ग पडतात. या पद्धतीने जाता येतं आपल्याला, लक्षात ठेवा. त्यामुळे आणि 50 ते 70 मध्ये एकाला म्हणणार, तुला फक्त 69 पडले, वाईट नाही वाटत का. तुम्हाला कसं काय वाटतंय. आता 69 म्हणजे वजा 20, बरोबर. वजा 20 म्हणजे कितीच झालं ते 40चं असेल, वजा 20 तर ते 20च होते सर. ते पण ते पास झाल्यावर त्याला मी सांगतो, पास झाल्यावर डॉक्टर इंजिनियर त्याच्या भानगडीत पडू नको, ITI ला. नाही तू परत तिकडे जाऊन काहीतरी करशील वेगळा. तसं पण पाहिलीत मी काय माणसं. सर सायन्स मध्ये 40 मार्क, नाही म्हटलं मला डॉक्टर व्हायचं. म्हणजे कसं भानगडीत पडतो, 4-5 माणसं मार्कशीट तर सांगायचं तात्पर्य असं की आपल्याला काय जमतं, आपल्याला काय येतं, आपल्याला काय करता येतं, याचा विचार करून आपली क्षमता वाढवा. आणि मग त्या 69 वाल्याला म्हटलं, अरे तुला मार्क कमी पडलेत असं वाटतं, SSC बोर्ड आता झेरॉक्स पेपर देतो, तू झेरॉक्स पेपर घे. हे आमचे 90च्या पुढची सगळी झेरॉक्स पेपर मागतात साहेब आम्हाला. बोर्डामध्ये एक पेपर किमान 7 वेळा तपासला जातो, तुमच्या माहितीसाठी. एकाही मार्गाची कधी चूक होत नाही. गेल्या 52 वर्षाचा इतिहास आहे. 15लाच 50 पूर्ण झाली, म्हणजे 8 आता 58 वर्ष झाली. मी त्या सुवर्ण महोत्सवाला होतो, मला सगळा इतिहास पाठ आहे. देशातलं पहिलं बोर्ड येत आहे की 8 भाषांमध्ये आम्ही परीक्षा घेतो, 8 भाषांमध्ये. आणि आमच्याकडे 60 विषय आहेत. आम्ही 60, एकही भाषा अशी नाही महाराज देशातली की जी आम्ही घेत नाही. ख्रिश्चन, पर्शियन, ओडिशी, पंजाबी, सिंधी, पाली, अर्धमागधी इतके प्रकार आम्ही घेतो. एवढं सवलत आहे. मग त्याला म्हणलं तुला 59 पडलेत. तो म्हणला सर 69 पडलेत. म्हटलं काय करू. म्हटलं एक झेरॉक्स घेऊन ये
आणि मग जरा कमी पडेल म्हणलं नको, मिळाले त्यातले कमी होतील, मी याच्यात खुश आहे. त्यामुळे खुश राहा, आनंदात राहा. पण पहिला नियम प्रकृतीची काळजी घ्या. दुसरा नियम राहिलेल्या दिवसाचे नियोजन करा. तिसरा अभ्यास कसा करायचा ते ठरवा. परत सांगतो, अजूनही अभ्यास जमत नसेल, येत नसेल, आला नसेल, करता येत नसेल तर ठरवा पाठ्यपुस्तक व्यवस्थित वाचा. 1 दिवसात पुस्तक वाचून होतं. हातात पेन्सिल ठेवा, पेन ठेवा, खुणा करा आणि त्याच वेळी नोट्स तयार करा स्वतःच्या आणि स्वतःला समजून पुढे जा. जमत नसेल तर आई वडिलांची, भावाची, मित्राची मदत घ्या, शिक्षकाची मदत घ्या, क्लासच्या सरांना विचारा, पण ते समजल्याशिवाय पुढे जाऊ नका. हा 2 दिवसात एका विषयाचा परफेक्ट अभ्यास आजही होऊ शकतो, याच्यावर विश्वास ठेवा. आणि हे जर केलं तर तुम्हाला मार्क वाढतात. आणि जर अजून मार्क वाढवायचे असतील तर आता आपल्याला 3 वेळा आपला अभ्यास झाला पाहिजे. या पद्धतीने अभ्यास करा, तुम्हाला चांगले मार्क पडतील. आता पुढची गोष्ट, आता आई वडील तुमचे आले नाहीत म्हणून तुमच्यासाठी सांगतो, 1 पासून तुम्हाला हॉल तिकीट मिळतील, सगळ्यांना मिळतील ना. हॉल तिकीट देणार आहे, त्या हॉल तिकीट हातात घेतलं की पुढची एक गोष्ट सांगतो, ती म्हणजे हॉल तिकीट हातात घेतल्याबरोबर त्यातलं नाव, आडनाव, आईचं नाव, वडिलाचं नाव आणि आपली जन्मतारीख आणि शाळेच्या दाखल्यावरची जात आणि जे काय असेल हे व्यवस्थित तपासा. एकदा शाळा सोडली की भारतामध्ये नव्हे कुठेही गेला तरी परत नाव, आडनाव, आईचं नाव, वडिलाचं नाव याची स्पेलिंग आणि जन्मतारीख दुरुस्त करता येत नाही. म्हणून बापाचं पॅन कार्ड, आईचं पॅन कार्ड, वडिलांचं आधार कार्ड, त्यांचं स्पेलिंग, तुमचं स्पेलिंग हे 10वीतच बदलता येतं, परत बदलता येत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या. म्हणजे नाव कसं लिहायचं, रामराव नाव असेल तर काही लोक ओ लिहितात, व्ही लिहितात. शेवटी तो नक्की ठरवा की वडिलांचं नक्की काय ते, हे आई वडिलांना दाखवा. त्याच्यावर आलेले विषय, त्याच्यावर आलेलं मीडियम हे पण तपासा. काही वेळा तुमच्या शाळेकडनं चूक होऊ शकते की पोरग सेमी इंग्लिश आहे आणि त्याला मराठी पडतं, त्यावेळी आमच्याकडनं प्रश्नपत्रिका कमी येतात. तर आम्ही त्या सेंटरला प्रश्नपत्रिका मीडियम वाईज देतो, लक्षात ठेवा. त्यामुळे हे शाळेत लगेच सांगा, ती दुरुस्ती करून बोर्डाला कळवली जाते, ती दुरुस्ती करून तुमचं नाव दुरुस्त करून येतं परीक्षेपूर्वी. त्यामुळे या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. म्हणून पहिलं नियोजन, दुसरं महत्वाचं ताण अजिबात घ्यायचा नाही, टेन्शन घ्यायचं नाही. जेवढा अभ्यास झाला तेवढा आपला अभ्यास आहे हे लक्षात ठेवायचं. झालेले आणि किती मार्क पडतील याचा आता विचार करायचा नाही, कुणाला सांगायचं पण नाही. आता पुढचा भाग की परीक्षेला जाताना आम्ही काय करतो. सगळ्यांनी 10वीच्या सराव परीक्षा झाल्यात का सगळ्यांच्या, व्हायच्यात? मला वाटतं 1 झाली असेल ना. काही शाळा 2 घेतात, काही शाळा 3 घेतात. पण या सराव परीक्षेचा उपयोग काय करायचा ते आता तुम्हाला सांगतो. सराव परीक्षा कशाला घेतो आम्ही? पवार सर, काही गरज आहे का? आम्ही सांगितलंय का? नाही. आम्ही बोर्डाला सांगत नाही सराव परीक्षा घ्या, घेऊ नका. आम्ही वर्षभराचं तुम्हाला काही मागत नाही शाळेत, फक्त डायरेक्ट 20 मार्क मागतो. मग शाळा सराव घेते कशासाठी? कोण सांगते रे मुलांपैकी? कशाला घेते शाळा सराव परीक्षा? तू सांगते मला, तू लई टेन्शन आहे, लवकर येचाल पटकन, मी येतो खाली जाऊन. कशाला घेते सराव परीक्षा? बघा कशासाठी काय करा. हा इथे काय हे पूर्वी 10वीला लढत आहे कसं पाहिजे. कुठली शाळा आहे? बरं, 9वीला किती मार्क आहे तुला? 62. 12. 10वीला किती पडणार? सांग त्याला काय होते. हा 77. बरं का सागर सर, 1 किलो पेढे वाटायचे आपल्याला. हा वाटणार ना? येस. बरं मला सांग, सराव परीक्षा कशासाठी घेतात रे? कुणाचा? आपला? हा म्हणजे काय सराव भाव म्हणजे काय? काय त्याच्यापासून काय शिकली तो प्रॅक्टिस झाला? अभ्यास झाला का? टेन्शन नाही. 62 वाली मस्त असतात काय का? हा तर आता तुम्हाला सांगतो सराव परीक्षा कशासाठी. तुम्हाला एक अनुभव सांगतो आमच्या सगळ्यांचा आणि तुमचा सुद्धा. आम्ही परीक्षेला जेव्हा जातो तेव्हा काय करतो, हे 10वीला पण होणार आहे लक्षात ठेवा. आम्ही परीक्षेला जातो त्याचा काय उपयोग होतो, तर आम्ही परीक्षेला गेलो की आम्ही पहिली प्रश्नपत्रिका बघतो. तुम्हाला यावेळेस पहिली उत्तर पत्रिका देणार आहे. 10:30च्या नंतर एंट्री नाही. 10 मिनिटाचा वेळ वाढवून दिला. शक्यतो सगळ्यांनी वेळेवर परीक्षा केंद्रावर जा. आणि त्याच्यापेक्षा आणखी पुढचा सांगतो, जिथून घर आहे तिथपासून परीक्षा केंद्रापर्यंत जेवढी केंद्र आहेत त्या सगळ्यांची नावं माहिती करून घ्या.
कशासाठी? जर एखाद दिवशी उशीर झालाच, आता हे शहरातल्या पोरांसाठी मी सांगतो, इथे काही तसा एवढा प्रश्न येत नाही. जर उशीर झाला तर जे केंद्र दिसेल तिथे जाऊन परीक्षा द्यायची, देता येते. त्या सगळ्या सुविधा आम्ही केल्या. तर तुम्ही म्हणणार बरं झालं इथंच बसतो असं नाही, एका दिवसापुरतं चालतं किंवा आम्ही अपंग विद्यार्थ्यांना पण ही सवलत देतो. तर हे करायची ही वेळच येणार नाही म्हणून जा. आणखी परीक्षेला जाण्याच्या पूर्वी आदल्या दिवशी नंबर बघायला जाऊ नका. परत नीट लक्ष ठेवा, विशेषतः आमची पोरांना फार हौस असतं. आई बापाला माहित नव्हता, शाळेला माहित नव्हता, वर्गात जाणार, खिडक्या उघडणार, वॉचमॅनला पैसे देणार, त्याला वर्ग दाखव म्हणणार, तो काय वर्ग उघडून देत नाही. मग हे खिडकीत डोकून बघतात नक्की कुठे टाकलाय. ज्याचा नंबर पुढे येतो त्याला रात्रभर झोप येत नाही, आणि ज्याच्या खिडकी जवळ येतो त्याला इतका आनंद होतो की आता माझे मार्ग वाढले. काही फरक पडणार आहे का? कशासाठी विनाकारण? पुढे बसलेली काही फरक पडत नाही आणि मागे बसलेली काही फरक. प्रश्नपत्रिका सारखी असते. आता अवघड आम्ही सेट लावलेली कशासाठी? फक्त कॉपी करून नाही म्हणून, बरोबर सर, बाकी दुसरं काय का? त्याच्यात आमचे शिक्षक टेन्शन घेतात. मला फोन आला, सर आमच्या केंद्राला 4 सेट पैकी 2च झाले. म्हणजे येऊ दे ना, काय फरक पडतो तुला? नाही म्हणले 2 आले, नको येऊ दे, तेवढीच वाटणार डबल, काय फरक पडतो? फक्त बघणार नाही एवढी काळजी घे, बाकी काय करा. आमचा उद्देश काय आहे की कॉपी करू नये, एकमेकाचं बघू नये, हे काम करायचं नाही. आता पेपरला गेल्यावर आम्ही काय करतो? वर्गात बसतो, आपली उत्तरपत्रिकामध्ये उत्तरपत्रिका फाटलेली, तुटलेली, न शिवलेली घेऊ नका. न शिवलेली उत्तरपत्रिका म्हणजे कॉपी केस. आमची शिवलेली असते, पिना मारलेल्या नसतात. परत एकदा सांगतो, आतमध्ये पानं, आणि पानं सगळी तपासून पेज नंबर असतात त्याला. पानं सगळी, पानं जर फाडली तर कॉपी केस होते. कोरा कागद जर फाटला, त्याचा पेपर फाडला तर त्याची कॉपी केस होते. दुसऱ्या पेननी काही लिहिलं तरी त्याची कॉपी केस होते. जर खराब पेपर असेल तर घेऊ नका, नवीन पेपर घ्या. हे पहिलं काम. दुसरं, सगळी माहिती भरा. सगळी माहिती भरताना माहिती चुकली तरी चालते, त्याचं टेन्शन घेऊ नका. नाही तर पोरं मला फोन करतात, सर भाग 1 लिहायचा राहिला. म्हणलं राहू दे, काय करत नाही. आमच्या बारकोड मध्ये सगळं लिहिलेलं असं. एक म्हणतो माझी सर सही जरा दुसरीच केली, आता स्कॅन करून काय पैसे काढायचे जाणार. म्हणजे कशाचं टेन्शन घेतील याची काही गॅरंटी नाही. आणि चुकली ते चुकली, नवीन कर. दररोज पेपरला नवीन कर, काय फरक पडत नाही आम्हाला. तू असला पाहिजे. पण परत येतो, मी परत एकदा सांगतो, पेन नाही आणला, पेपर नाही आणला, कागद नाही आणला, कंपास नाही आणली, तू फक्त येऊन बस. आमच्या दृष्टीने तू महत्वाचं. तुला पेन देऊ, कागद देऊ, कंपास देऊ, पेन्सिल देऊ, सगळं देऊ. आमचे शिक्षक सगळे देतात. गोळ्या देतील, औषध देतील, पाणी देतील, नाश्ता देतील, सगळे देतील. फक्त येऊन सुरक्षित बस. आणि आणखी एक या निमित्तानं सांगतो, या काळात विशेषतः मागचे आमचे 7-12 सगळे 7-12 डेंजर असतात. पुढच्या पोरी जरा बऱ्या, फेरफार बऱ्या असतात. एकाने यापुढे गाडी चालवायची नाही. तुम्ही फार हुशार आहेत, आम्हाला माहिती. आई बापाने 4थीतच गाडी दिली आहे. पुढे बसवलं की ऍक्सिलेटर बाप ताब्यात येते. त्याला वाटतं फार पोरग हुशार आहे मला. त्यामुळे गाडी चालवू नका. जर गाडी चालवली ऍक्सिडेंट झाला तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, दोन्ही पाय फ्रॅक्चर झालेल्या पोराला, दोन्ही पाय फ्रॅक्चर, अँब्युलन्स मध्ये बसून परीक्षा द्यायला हवी, दिली परवानगी मी. त्यामुळे एवढंच नाही, एक पोरग आमच्या 2 दिवसाच्या सुट्ट्यांनी काय घोळ केलं सर. बारामतीचं पोरग पंढरपूरला गेलं मामाकडे, 2 दिवस सुट्टी होती. आणि तिथे गेलं, मामाची गाडी काढली, चांगल्या एका व्यक्तीला जाऊन धडकला, गेलं तंगडं मोडलं, त्याला पण हलता येईल. आता मला फोन आला, काय करायचं, मला हरकत नाही, पंढरपूरची आणि बारामतीची परीक्षा सारखीच असते, काळजी नको, तू तिथंच बस. आता मग बघू काय करायचं तुझं. तिथेच बसवला, तिथेच बारकोड भरला, केंद्र बदललं, सगळं झालं. हे करता येतं, पण ती वेळ देऊ नका. अच्छा, सुरक्षित पोहोचा, तब्येतीची काळजी घ्या. आणि हे इकडं बरं, ग्रामीण भागात आई वडील येत नसतील फारसे, शहरातले डेंजर आहे. आई वडील, काका काकी, मामा सगळे सोडायला येतात. अख्खं ट्रॅफिक जाम सकाळी 10:30. आणि मग कोण आता कुठे केंद्र, कुठे केंद्र, कुठे केंद्र, मग त्याला सांगतो जिथे भेटले तिथे जा आणि माझं नाव सांग. आणि परत आमची आई आणखी डेंजर, 3 तास दारात बसून राहतात, 3 तास. आणि आले की त्याला सांग त्याचे काय. हे तसं इकडे होत नाही. त्यामुळे या कुठल्या गोष्टीचा विचार करायचा नाही. आता गेल्यावर काय करायचं, उत्तरपत्रिका मिळते, सगळी माहिती त्याच्यावर भरायची. परत सांगतो, बारकोड तुम्हाला दिलेला असतो, तो बारकोड आपला डेंजर आहे. जिथे चिकटेल तिथे चिकटतो. तो कधी फाटला की फाटून जातो. तो फाटला, तुटला, चिकटला, तुमचं काही घेणं देणं नाही तुम्हाला त्या दिवशी. आम्ही नवीन लावतो.
नवीन लावला नाही तरी आम्हाला तुमचा पेपर शोधता येतो, त्याची काळजी करू नका. त्यामुळे त्या गोष्टीचा विचार करू नका. आता काय सगळी माहिती लिहून झाली, प्रश्नपत्रिका बघा तुम्ही काय करता हे मी सांगतोय आणि हेच आम्ही सरावला करतो. म्हणून सरावचा त्याचा मी करेक्ट करतोय की आम्हाला सरावचा फायदा काय करून घ्यायचा आहे, काय करायचं आहे आम्हाला. आम्ही प्रश्नपत्रिका वाचतो की नाही. सगळी प्रश्नपत्रिका वाचून झाली की आम्ही काय ठरवतो, कोणता प्रश्न कधी सोडवायचा ठरवतो की नाही. परत सांगतो, आमचे शिक्षक तुम्हाला फार शिस्तीत सांगतात, त्यांचं चुकीचं नाही असेल. सगळे प्रश्न सलग लिहा, तुमच्या माहितीच्या कुठला कुठेही लिहा, काय फरक पडत नाही. आम्ही सगळे तपासतो. पण जरा सरळ लिहिलं तर बरं चांगलं. मास्तर जरा फिरलेलं नसेल तर त्याला वाटतं बरं पेपर चांगला दिसतो, पेपर चांगला जावं, असं काही नसतं. आमचे काही लोक सांगतात, अरे त्या मास्तरचं जर घरी भांडण झालं असेल ना, काय सांगायचं तुम्हाला, तुझा पेपर नीट तपासला जाणार नाही. असं काही नसतं. आता आम्हाला जर झेरॉक्स द्यायचे तर आम्ही तपासणार नाही मला. पण असंही सांगतात त्या पोरांना नुसतं टेन्शन मध्ये ठेवतात. विशेषतः क्लास झाले बरं का तुमच्या माहिती शहरात इथले मला माहित नाही. अहो मॅडम त्यांना असं वाटतं की हे काय आपलं ऐकलं पाहिजे शेवटपर्यंत. एवढंच नाही, एका क्लासवर मला बोलवलं, मी भाषण करतोय, त्याच्या अगोदर सांगितलं पोरांनो जर तुमचं अक्षर खराब असेल तर पेपर तपासत नाही. डोक्याला हात लावला. एकदा एक पोरगी असं मी मानगावला गेलो होतो, त्या आदिवासी समाजाची कातकऱ्याची पोरगी एक तर पहिल्यांदा परीक्षा दिली. तिच्या घरातलं कोणी दहावीला गेलेलं नाही आणि ती पोरगी मला रडायला आली. म्हणजे सर काय सांगू, माझं अक्षर एवढं खराब आहे, मी लिहिलेलं मला पण वाचता येत. तिला म्हणलं तू काळजी, मी माझ्याकडे 7 वर्ष SSC बोर्डात ट्रॅव्हल मध्ये माझ्याकडे फिंग होतं, फिंगर असं लावून बघायचं काय लिहिले पोरांनी, त्याला मार्क द्यायचो. सगळं करू शकतो. त्याला मग मी तिला हळूच सांगितलं, बाळा तुला एक गंमत सांगतो. ती म्हणजे का, म्हणजे ज्याचं अक्षर खराब असतं ना तो पुढे डॉक्टर होतो, ते कुणालाच वाचते. आता मला सांगा, जर अक्षर खराब असेल आता सुधारणार आहे का माहिती आहे, कसं सांग घ्यायचं. तुम्ही काय पण लिहावं, आम्ही तपासतो, काहीच नाही. पण काय पण लिहायचा अर्थ आई सांगितली शाळा लिहिली असं काही नाही, त्याला मार्ग शून्य देणार. की सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आम्ही प्रश्न ठरवतो. परत सांगतो, जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर किती यायचंय, आम्हाला उत्तर नाही आलं ना, बघा मी तुमच्यासाठी सांगतोय, उत्तर नाही आलं तरी त्याचं उत्तर किती ओळीचं आहे हे आम्हाला माहित असतं. माहित असते ना, मग 5 ओळी लागत असतील तर 10 सोडा. आम्ही तुम्हाला म्हटले का पेपर ज्यादा वापरला 10 पोरांना लावा, आम्ही पाहिजे तेवढं पुरवणे देऊ, पाहिजे तेवढे दोरे देऊ, काळजी नका करू. तेवढं सोडून व्यवस्थित प्रश्नपत्रिका सोडवा. पहिल्या दिवशीची नेहमीची ओरड असते, मला वेळ पुरला नाही, कारण आम्ही वर्षभर कधी लिहित नाही, प्रश्नपत्रिका सोडवत नाही. अजूनही किमान 4-5 रविवार आपल्याकडे आहेत. एका विषयाच्या किमान 2 प्रश्नपत्रिका पाहून लिहा, नका सोडू बाबा, निदान पाहून तरी लिहा. तुमच्या हाताचा सराव आहे. आणि जो पेन आता वापरता तोच पेन पेपरला वापरा. याला सुद्धा काहीतरी ताकद असते, याला सुद्धा पेनाची सवय असते, याला सुद्धा एक वेगळा स्पीड असतो. ऐन वेळी नवीन पेन जर आणला तर त्याची घोड होतो. एवढंच नाही, 2 पेन बदलले तरी अक्षरात बदल होतो. आणि आमच्या एकदा मॉनिटर लगेच लिहितो की कॉपी केस तपासा. एकदा असंच झालं लातूरला, पोरांनी पेन बदलला, कॉपी केस म्हणून दिलं काढून, नाही म्हणजे याचं अक्षर बदललं. शेवटी मी वैतागून त्या आमच्या अध्यक्षाला म्हटलं, अहो त्याच अक्षर आहे. नाही अक्षर बदल. म्हणजे एक काम करा, अक्षर त्याकडे तपासा. मग म्हणजे नाही बरोबर आहे त्याचं. सांगायचं तात्पर्य असं की पेन सुद्धा महत्वाचं आहे. मग आता काय करायचं, पहिली प्रश्नपत्रिका लक्ष द्या. बघा तुम्ही काय करता, पहिली प्रश्नपत्रिका वाचता, कोणत्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं ते ठरवता. ज्या प्रश्नाचं उत्तर चांगलं येतं त्याची आपण सुरुवात करतो, बरोबर ना. आणि मग केल्या काय लगेच प्रश्नाला उत्तर लिहायला सुरुवात करतो का मी. आमचे तत्व आम्ही 2 मिनिटं डोळे लागतो, 1 सेकंद 2 सेकंद, आणि ठरवतो कसं लिहायचं आणि मग लिहायला सुरुवात करतो. बघा हे लिहायला सुरुवात केल्यावर काय होतं, लगेच उत्तर आठवतं का. ते उत्तर जिथून अभ्यास केला त्या वहीचं पान दिसायला लागतं, त्या पुस्तकाचं पान दिसायला लागतं, ते डावं दिसायला लागतं, ते उजवं दिसायला लागतं, ते वरचा भाग दिसायला लागतो, तो खालचा भाग दिसायला लागतो, सगळ्या ओळी दिसायला लागतात. आणि ज्या ओळीत उत्तर आहे ती ओळख येत नाही. होतं ना असं. मग असं सरावलं झालं की नाही, मग काय शिकणार सरावापासून. याचा अर्थ असा की माझा अजून अभ्यास त्या ओळीचा झालेला नाही. मग या सरावापासून ही काळजी घ्यायची की हा अभ्यास राहिलाय, आणि म्हणून राहिलेल्या दिवसामध्ये त्या विषयाचा जो अभ्यास राहिलाय त्याचा परत अभ्यास करा. गणिताची प्रॅक्टिस करा. सायन्स मधली
सूत्र जी आहेत ती पाठ करा, एकक पाठ करा. बाकी इतर विषयाची पाठ करायची गरज नाही. आमची जे नीटला विद्यार्थी लागत नाही त्याचं कारण असं आम्ही अजूनही प्रश्नोत्तरात अडकलोय. आम्हाला जे समजून अभ्यास करायचा आहे, मांडायचा आहे. आमच्याकडे तिसरा प्रश्न विचार, याच्यामुळे काय होईल. आता प्रश्न तसे येतात की तुम्हाला काय समजलं, याला कृतीपत्रिका लक्षात ठेवा. त्यामुळे या पद्धतीने अभ्यास केला तर तुमचे 20 ते 25% मार्क नक्की वाढणार याची मला गॅरंटी आहे. त्यामुळे या पद्धतीने अभ्यास. आता पुढची गोष्ट, असा सगळा पेपर परत सांगतो, बघा सांगितलं जसं पेपर लिहून झाला, पेपर कसा गेला हे बघायचं नाही, टाकून द्यायचं, दुसऱ्या पेपरच्या अभ्यासाला सुरुवात करायची, कुणालाही सांगायचं नाही. असं करत सगळे पेपर व्यवस्थित द्या, सगळ्या पेपरचे चांगले मार्क पडतात. त्याच्या अगोदरची गोष्ट सांगतो, तुम्ही सुरक्षित पोहोचता. हॉल तिकीट घरी राहिलं तरी चालतंय, मिळालेलं हॉल तिकीट फाटलं तरी चालतं, मिळालेलं हॉल तिकीट जळालं तरी चालतं. आमच्या पोरांना फार सवय असते, हॉल तिकीट मिळालं की लगेच लॅमिनेशनच्या दुकानात जातात की त्याचं अख्खं लॅमिनेशन. एकदा मला एखादा फोन आला, सर लॅमिनेशनला टाकलं, जळून बाहेर आलं नाही, फोटो जळा. त्याला म्हणलं जळू दे, काय नाही, दुसरा चिकटव, सरांची सही घेऊन ये, एवढं सापं काम आहे. पूर्वी आम्ही हॉल तिकीट बोर्डात आणून द्यायला लागायचं. आता पाहिजे तेवढ्या प्रिंट काढता येतात, त्यामुळे काळजी करू नका. नाही तर काही पोरं ते तिकिटासारखं येते, 3 हॉल तिकीट काढते, एक आईकडे एक बापाकडे एक स्वतःकडे, आणि परीक्षेच्या दिवशी एका जवळ सुद्धा सापडत नाही. आणि जर नाही सापडलं तर टेन्शन घेऊ नका. तसेच शाळेत जा, तुमचा फोटो, तुमचा नंबर, तुमचं नाव, तुमची शाळा सगळं आमच्याकडे असते, लक्षात येते. आणि तुम्हाला ओळखणारे तुमचे शिक्षक सुद्धा असतात. म्हणून ज्या ज्या वेळी जे काही घडेल ते पहिलं शिक्षकांना सांगा. पण एकच गोष्ट करायची, कॉपी करायची नाही. जो कॉपी करतो त्याला पुढचं काहीही आठवत नाही, त्याच्यातलं पण आठवत नाही. कॉपीची गरज पडत नाही. जर कॉपी किती साधी शोधी सांगतो, म्हणजे पान फाडलं कॉपी आहे, साधा कागद आणला तरी कॉपी आहे, त्याच्यातलं लिहिलं तरी कॉपी आहे. आणि याच्यामुळे किमान 1+1 परीक्षा, कमीत कमी शिक्षा आमची काय, त्या विषयाची संपादन रद्द आणि पुढची 1 परीक्षा रद्द. हे सगळं घडू नये म्हणून 10वी 12वी पुढच्या आयुष्यात लक्षात घ्या. कॉपी म्हणजे नक्कल करणं, याची गरज पडत नाही. हे अजिबात करू नका. या कुठल्याच गोष्टी म्हणजे हातावर लिहायचे, कंपासमध्ये लिहायचे, कुठेतरी लिहून काढायचं असल्या गोष्टी करू नका. याची आता गरज पण नाही. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या. हॉल तिकीटच्या बाबतीत सांगितलं तसं त्याची काळजी घ्या. व्यवस्थित अभ्यास करा, राहिलेल्या दिवसाचं नियोजन करा. आणि जे काही घडेल ते पहिले शाळेतल्या शिक्षकांना सांगा की सर असं असं झालं, जे काही झालं त्याला आपल्याकडे मार्ग आहे, त्या प्रत्येक मार्गाला आपल्याकडे उत्तर आहे. आणि त्या उत्तर आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगतो. आमच्याकडे जेव्हा 40 लाख किंवा एका पुणे विभागीय मंडळाकडे माझ्याकडे एका विषयाचे किमान 10 ते 15 लाख विद्यार्थी बसतात आणि 15 लाख विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका येतात. त्या सगळ्यांचे बारकोड आम्ही स्कॅन करतो. आणि आणखी एक महत्वाचा एक अनुभव म्हणून सांगतो, 2010-11ची परीक्षा असेल आणि रात्री 12ला उद्या निकाल जाहीर करायचा, रात्री 12ला आम्ही निकाल तयार करायला बसलो. माझा क्लार्क आला, म्हणला सर 7-8 पोर असे किती पोरं नापास होतात. म्हणलं का, म्हणलं यांचा एक पेपरच सापडत नाही. आता पेपर का सापडत नाही त्याचं कारण सांगतो. आमचा बारकोड ईवाडी लावलेला असतो आणि ते आम्ही फक्त बारकोड ईवाडीवरच पेपर सापडतात, सीट नंबरवर सापडत नाहीत. आणि जर का ते खराब झाले तर ते स्कॅन होत नाही. आणि स्कॅन नाही झाला तर शोधून काढणं म्हणजे आमच्यासाठी फार भारी काम असते. म्हणजे सगळे पेपर शोधायला लागतात, तेव्हा तो पेपर सापडतो आम्हाला. तो असतो, तो जात नाही कुठे. तर आता त्या ऐनवेळी जर तो पेपर सापडलाच नाही, मग आम्ही त्यावेळी त्याला मी सांगितलं की बाळांनो काम करू नका, आता ही पोरं नापास करायची नाही, पोरं पास करायची. म्हणजे कसं काय, मग तुम्हाला काय काळजी करायची. कारण हे पोरग जर उद्या नापास केला पण याचा पेपर सापडत नाही म्हणून, तर तो डिस्टर्ब होईल, त्याचं घर डिस्टर्ब होईल, शेजारच्या बाजूला त्याला विचारतील. त्यापेक्षा आपण त्याचे तोंडीचे मार्क आमच्याकडे होते, लेखीच्या 5 विषयाच्या मार्काची टोटल केली, 5 पैकी एवढे, तर त्या 80 पैकी किती असे मार्क काढले, सरळ त्याचा निकाल तयार केला, निकाल डिक्लेअर केला आणि 8 दिवसानंतर त्याचे पेपर शोधून काढले. कारण आम्ही 10व्या दिवशी 15 दिवसांनी मार्कशीट देतो, तोपर्यंत त्याचे पेपर शोधून काढले. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्ही सरासरी काढलेले मार्क आणि त्याच्या पेपर मधले मार्क याच्यात 0.1चा सुद्धा फरक निघाला नाही. आता हे मुद्दाम का सांगतोय, त्याचं कारण असं की प्रत्येक मुलाची त्या काळातली, परीक्षेच्या काळातली मानसिकता ही सारखी असते. टेन्शन हे समान असतं. परत सांगतो, समान असतं. सगळ्या विषयाचा अभ्यास त्या प्रमाणात आपला झालेला असतो, त्यामुळे त्याचा ताण घ्यायचा नाही. त्यामुळे या काही गोष्टी पाळा.
तुम्हाला चांगले मार्क पडतील. शाळेतल्या शिक्षकांनी सगळा कंटेंट नॉलेज तुम्हाला शिकवलाय, कसा अभ्यास करायचा, कसं लिहायचं. मी त्याच्या पलीकडचं जे बोर्डाच्या बाबतीतले ते तुम्हाला सांगितलं. त्यामुळे जे काही घडेल त्या प्रत्येकाला उत्तर आहे. पुढची कुठलीही चिंता करू नका. 11ला ऍडमिशन कधी मिळेल, किती मार्क पडतील, किती ग्रेड मिळेल, या सगळ्याचा विचार आता करायचा नाही. आता फक्त अभ्यास करायचा. आणि ज्याला असं वाटतं की मला अजून मार्क वाढवायचे, मी नेहमी सांगतो मार्क वाढवताना मी 32 वाला पोरगा 92 वाला पाहिलेला आहे आणि 92 वाला नापास झाला सुद्धा पाहिजे. 2 मार्काने 3 मार्काने नापास झाली पोरगी 93% पास झाली पाहिजे आणि 93% वाला नापास पण झालेला पाहिजे. त्यामुळे अभ्यास करण्यावरती मार्क वाढतात. तुम्ही जर काहीच केलं नाही तर मार्क वाढत नाही. म्हणून गमतीने एक सांगतो की समजा ही आचार्य यात्रेची बिल्डिंग आहे, हिला सध्या 1 मजला, याच्यावर अजून 4 मजले चढवले आणि या आत्ताची पाण्याची टाकी 5व्या मजल्यावर नेऊन ठेवली, तर आत्ता पाणी चढवायची जी मोटर आहे तीच ठेवली तर चालेल का? काय करायला लागेल? त्या मोटरची काय कॅपॅसिटी वाढवावी लागेल. ती कॅपॅसिटी वाढवली तर ती टाकी भरेल. तसं आपल्याला जर मार्क वाढवायचे असतील तर आमच्या अभ्यासाची क्षमता वाढवली पाहिजे, त्याच्या आवृत्त्या वाढवल्या पाहिजे, त्याचा सराव वाढवला पाहिजे. हा तुम्ही जेव्हा 4, 5, 6 वेळा कराल तेव्हा तुमच्या लक्षात राहतं. आणि अजून एक ट्रिक सांगतो, जर एखादा विषय लक्षात राहत नसेल तर साधी गोष्ट करायची, एकदा वाचायचं ठेवून द्यायचं, आठवायचा प्रयत्न करायचा, परत वाचायचं ठेवून द्यायचं, परत आठवायचा प्रयत्न करायचा. असं जेव्हा 6 वेळा घडतं तेव्हा लक्षात घ्यायचं की मला 6 वेळा अभ्यास करायची गरज आहे. लक्षात येते, हे स्वतःला शोधणं असं म्हणतात. मला 7 वेळा अभ्यास करायची गरज आहे. आणि म्हणून 32% सुद्धा 92 घरी जाऊ शकतो जर त्यांनी स्वतःला ओळखलं की हा विषयाला मला इतका अभ्यास करायला लागेल, या विषयाला एवढा अभ्यास करायला लागेल, या विषयाला हे समजून घ्यायला लागेल. हे जर आपण केलं तर तेवढ्या मार्काने आपण नक्की पास होऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीने आपण परीक्षा देऊ शकतो विदाऊट एनी टेन्शन. फक्त काही गोष्टींची काळजी घ्या, शरीर प्रकृती, आपलं जागरण, आपलं नियोजन आणि आपल्यातली सगळ्यात महत्वाचं भीती काढून टाका. जी डोक्यात भीती आहे म्हणून अभ्यास झाला नाही असं कुणीही म्हणू नका. मला येत नाही तर अजिबात म्हणायचं नाही. आणि असं जर म्हणत राहिला तर मग ते तुमच्या लक्षात राहत नाही. त्यामुळे जे अभ्यास केलाय ते नक्की आठवतोच. परत एकदा सांगतो, ते आठवतच आपल्याला तिथे गेल्यानंतर, कारण ती परिस्थितीच अशी असते की तुम्हाला ते सगळं आठवायला लागतं. पण त्याच्या अगोदर मात्र वाटतं सकाळी 10 वाजता. काही पोरत असे की तिथं जाईपर्यंत मला फोन करतात, सर लय घाम आलाय, लय टेन्शन आलंय, मला लय कसतरी होतं. मी त्याला सांगतो तुला काही होणार नाही, तू फक्त एकदा जाऊन बस. आणि बसल्यावर सगळं सर कसे 3 तास संपले कळालेच नाही. हे झालं काय? तर त्यावेळी आपण त्या ताणामध्ये येतो. एक ताण आहे महत्वाचा आणि फार आवश्यक ताण आहे की त्या ताणामध्ये जातो. फक्त त्याच्याकडे सकारात्मकतेने पहा, पॉझिटिव्ह पहा आणि त्याच्याही पुढचं सांगतो मुलांना फार भाग्यवान आहात. माझा आवाज तुमच्यापर्यंत जातोय, तुम्हाला ऐकता येते, तुम्हाला लिहिता येते, तुम्हाला वाचता येतो, तुम्हाला बोलता येते, तुम्हाला चालता येते आणि तुम्हाला पाहता येते. माझ्याकडे महाराष्ट्रात अशा अनेक मुलं आहेत, 650 ते 700 पुणे जिल्ह्यातली अंध विद्यार्थी माझ्या संपर्कात आहेत. त्या मुलांना दिसत नाही पण त्यांचा दरवर्षीचा निकाल बोर्डाच्या निकालापेक्षा 2% जास्त, 2% जास्त. आमच्या हेमलता मगर म्हणून नगर श्रीधर, त्यांची मुलगी आर्या मगर जन्मापासून अंध येते. 9वीला 90% मार्क होते. ती पोरगी आता IAS अभ्यास करते, कुठली हडपसरची. ती 10वीत असल्यापासून माझ्या संपर्कात आहे. पाटील नावाची तामिळनाडूला IAS आहे, दिसत नाही. नागराज मंजुळीचा चुलत भाऊ, एका डोळा गेलेला आहे त्याचा. खडी फोडत असताना आई खडी फोडत होती, हा खडी फोडत होता, ती खडी लागून डोळा गेला, तो पोरग कलेक्टर झाला. माझ्याकडे अशा अनेक अंध मुली माझ्या संपर्कात आहेत की त्यांचा निकाल 100% असतो. त्यांच्या नावासहित तुम्हाला सांगेल. एवढंच नाही, जर कधी गेलात तर टिगरे नगरला एक मुकबधिरांची शाळा आहे, 150 पोरं तिथे, 150. शाळेच्या स्थापनेपासून गेली सलग 10 वर्ष, 100 पोरं 10वीला, 50 पोरं 12वीला असतात. सलग 10 वर्ष 100% निघाले. एकालाही ऐकता येत नाही, एकालाही बोलता येत नाही. त्यांच्या त्याच्या अभ्यासावरती ते पोरं अभ्यास करतात. मग मला सांगा तुमच्याजवळ काय नाही, एवढी चांगली शाळा आहे, आई वडील आहेत. अरे कितीतरी पोरं माझ्या संपर्कात आहेत, त्यांना आई वडील पण माहित नाही, त्यांना नाव कुणी दिलं हे पण माहित नाही, त्याची जन्मतारीख पण माहित नाही. मी तर सांगतो तुम्ही भाग्यवान आहे, तुमच्या जन्मतारीख तरी माहिती आहे. आमच्या काळात पोरं फक्त 1 जूनला जन्माला यायची आमच्यासारखी. हा, आमच्या गुरुजी कंटाळा आला की दुसऱ्याची 2 जून. आमच्या वर्गात एकाचे 4 लावले जन्मतारखा. एक जण माझा मित्र 4 वर्षापूर्वीच रिटायर झाला, त्याची 61 लावून ठेवली, माझी 64 लावली.
तो म्हणा असं कसं झालं. मी गुरुजीला विचारलं गावाकडे गेला, तो म्हणला काय सांगू, आम्हाला सांगितलं तुझं आलं पोरग की घाला शाळेत. आम्ही बघायचंच नाही याली काय जन्म, आम्ही एक सालावरती शाळेत घालायचं. तर आम्ही भाग्यवान आम्हाला समजतो की आम्ही शाळेत गेलो आणि तुम्हाला नाव माहिती, आडनाव माहिती, आई माहिती, वडील माहिती, आजोबा माहिती, एवढे चांगले गुरुजन माहिती आणि सागर सरांसारखी माणसे असं काहीतरी आयोजित करतात. आमदार साहेबांचा आशीर्वाद आहे. तुम्हाला फक्त सांगायचा अवकाश आहे की मला ही अडचण आहे. एवढी माणसं तुमच्यासोबत आहे. आमच्या काळात कुणी कुणाला काही सांगत नव्हतं. आमच्या बरोबर आईबाप तर फिरकत पण नव्हते. कुठे गेला कुठे धडपडला. म्हणजे अर्ध्या चड्डीवर ऍडमिशन घेतले, 11वीला पायात चप्पल घातली, 12वीला. सांगायचं तात्पर्य असं की एवढे भाग्यवान आहात तुम्ही. त्यामुळे एकच काम करायचंय, फक्त अभ्यास करायचा. मग अभ्यास करा, मस्त मजेत जगा. शेवटचं एकच वाक्य सांगतो, आम्ही आहोत पाठीशी, यशाची उर्मी मनात आहे. आम्ही आहोत पाठीशी, यशाची उर्मी मनात आहे. मन दुःखी होईलच कसे, मनाची काय विषाद आहे. त्यामुळे असं मस्त राहा, मजेत राहा, भरपूर अभ्यास करा. एकदा आमदार साहेबांसाठी यांच्यासाठी जरा एकदा जोरदार टाळा लावा. त्यांनी सांगितलं कशा नाही वागायचं, तुम्हाला वाटतील कशा वागावं. म्हणून जे संयोजन करणारी माणसाची समाजासाठी काम करतात, म्हणजे त्यांना वाटते मला मार्क कमी पडले पण माझ्या सासवडमध्ये सगळ्या पोरांना मार्क चांगले पडले पाहिजे. ही मानसिकता, ही समाजसेवा. पण आमची मिर्झा गालिबने फार सुंदर लिहिलंय की किसी को चिंता है आज की, किसी को चिंता है तख्तोताज की. किसी को चिंता है आज की, किसी को चिंता है तख्तोताज की, लेकिन दुनिया में ऐसे भी लोग होते हैं जिन्हें चिंता है पूरे समाज की. तुमची काळजी आहे म्हणून लोक काम करतात, बाकी यांचा काही फायदा नाही. त्यामुळे एकदा दोन्ही हात वर करा, दोन्ही हात वर करा, सरळ बसा, पाठीवर हात ठेवून लढपणा मोडून पडलाय आमचा कणाला डेंजर आहे आपला, तो सरळ ठेवा कायम. क्या बात आहे. आता मी सांगतो तशी एका बोटाने टाळी वाजवायची जोरात, एका बोटाने. क्या वाटत, एक बोट म्हणजे 10%, 20%, 2, 40, 3, 4, 80 आणि 5. त्यांच्याकडे मोबाईलकडे नंबर आहे बहुतेक सगळ्यांकडे. आवाज नाही करायचा. मी आपलं काय ठरलंय, आपापसात बोलायचं नाही. 9404 9404 23 51 45. 9404 23 51 45. अनिल गुंजाळ. व्याख्यानाचं नाव लिहा, कुठं आहे ते ठिकाण लिहा, कारण माझ्या नावाची खूप माणसं आहेत. मागच्या आठवड्यात एकाने फोन केला, सर अजून सोसायटीत पाणी आलं नाही. कॉर्पोरेशन मध्ये माझ्या नावाचा एक माणूस आहे पाणी सोडणारा. त्यामुळे लिहून ठेवा. थँक्यू.